ए प्रिया, आरामात बस, खेळ लागतील. फिनिशिंग नाही केलं, पवारचं काम आहे, बेभरोशाचं आहे. अंदाज घे जरा. नाहीच बसू जाऊ दे. ए बन्या आहे. अरे या मुकुटाचं काहीतरी बघ ना, असं तोंडावर येतोय रे तो. काय काय सांभाळायचं, मुकुट सांभाळू की कॅरेक्टर सांभाळू? अरे पाम्या, तुला देतो ना त्यात स्पंज टाकून उद्या टाईट करून. आजच्या पुरती ऍडजस्ट कर ना. तालीम आहे काय, प्रयोग आहे आज आपला. सगळं काय प्रयोगाच्या वेळी देणार तुम्ही? हा, प्रत्येक वेळी प्रयोगाच्या वेळी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. चल, तुला आत्ताच्या आत्ता पाहिजे ना, मग स्वतःच घेऊन ये जागा. उद्या देईन मी. जास्त बोलायला लागलाय तू. काय? आदा पम्या आदा बने बने भाई, कशाला चावचाव करतोय भाई? भाई पॉझिटिव्हिटी ठेव ना भाई. भाई लक्षात ठेव, युनिव्हर्स नेहमी ताताच तू बोलत असतो. ए, तू युनिव्हर्स कडे काय मागितलं होतंस माहितीये ना? काय मला ऍक्टर व्हायचंय. मग रोल कोणता करतोयस? नावाड्याचा. ठीक आहे, तू काय मागितलेलंच माहित आहे ना? काय? कंपोजर व्हायचंय. झालास काय? टेपरिया टिपी ठेवतो AR रेहमानची. मला काय बोलतोस तू? मला काय बोलतोय? कुणाला बोलू? हे धोतर बघ एवढं शॉर्ट दिलंयस. हा, तालमीला प्रयोगाला सगळी एसी तर धोतरात घुसते. ए, एसीची हवा नाही घुसत. मग तुला वाक्य आठवणे ना, ते घुसतं तुझ्या. गप लक्षात ठेव जरा, वाक्य पाठ कर. बरोबर आहे, बरोबर तोंडाला आहे. किव नीट सोड. हा, मी नीट सोडतो, कळलं ना? सोड ना किव नीट. हा, बस झालं तुमचं. सॉरी दादा. हा, उगाच बोलतोय. ए बन्या, काय रे? कर ना काहीतरी लवकर यार, या मुकुटाचं प्लीज यार. अरे देतो ना उद्या तुला व्यवस्थित. प्रयोगाच्या आधी सगळं व्यवस्थित देतो मी. मोठे नखरे आहेत. हे विधभर रोल आहे आणि हातभर माज आहे. काय बोलली ग? काय बोलले? काय बोलली तू आता? काय बोलले? काय बोलली आता तू? काय बोलले? काय वाफा गेला तोंडातून? मला बोलली म्हणजे- कशाला बोलतो? काय बोलतो? ऐकलं म्हणजे काय बोलली तू आता मला? तुझ्याशी नाही बोलत आहे रे. त्यातला माझे मला. अरे चल, तुझ्याशी नाही बोलत. मला बोल नको. मला दुसरी कामं नाही आहेत. काय दुसरी कामं नाही म्हणजे? दे गप्प ने. बसा रे. गप्प बसा. हा अमीर, अरे कधी पाठव. एक मिनिट. आमिर भाई, क्यू पाठवा लवकर तू मला. अरे पाठवलेस म्हणजे काय? 2 क्यू पाठवलेस तू अमीर. 20 क्यू आहेत एकांकिकेत. कधी पाठव? अरे तो बने लॅपटॉप घेऊन स्पीकर घेऊन बसलाय तिकडे. मी काय करू? बने काय करणार आहे? की वाजवणार, लॅपटॉपवर बटणं वाजवणार आहे? मेल केलंय म्हणजे? आमिर मेल केलेस ना तू? 3 मेल केले आहेस, त्यात अटॅचमेंटच नाही आहेत. त्यात फक्त हा यूज दिस चिअर्स असं लिहिलंयस तू. आता यूज दिस चिअर्स वाजवू मी? हा, प्लीज पाठव ना आमिर. असं कसं झालं म्हणजे? तू अरे शेअर मार्केटचा, तुला मेल पाठवता येत नाही? तुझं झालंच नाही आमिर. नको ना हे आवाज लावूस आता. नको रे. काय झालंय तुझं आमिर? सांग ना. हा ऐक, मला संध्याकाळपर्यंत पाठव बाबा. निदान ते पाण्याचे आवाज वगैरे, विजेचे आवाज वगैरे तरी पाठव. प्लीज पाठव. हा गाडी चांगली आहे. हा चल. अरे पेढे पाठवू नको, मला क्यू पाठव. हा चल, ठेव फोन. ह्याचं काय आहे? अरे ते काय आहे? पवार ना दुसऱ्या कॉलेजचं सेट करायला गेला. त्याला बघतो मी नंतर. 90% काम झालंय बोलला, 90% राहिलेलं दिसतंय मला. हे मंदार, त्या बाबूला बोलव आणि सगळं करून घे. आधीच सांगतोय मी. बोलवतो. मी करून घेतो. करून घेतो. चला, तुम्ही का बसलाय? ते तुझी वाट बघत होतो. माझी वाट बघ. मी झालं ना डिरेक्टर, झालं बसून नाटक. काय सांगितलेलं? लेट येणार आहे, जरा रिहर्सल करा, वाक्य तोंडात बसतील. पण नाही ओंकार सर, ऍक्च्युली तुम्ही आल्यावर एवढ्या ॲडिशन भरताना मग ते तोंडात बसले नाटक पुसायला वेळ जातो, म्हणून आम्ही थांबलो. आम्या डेंटिस्ट कडे जाऊन या. का? दात आलेत. प्लीज चल. आणि हे ओंकार सर वगैरे काय? नाही ॲक्च्युली मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला, कारण मला माहिती आहे तू माझा मित्र आहेस, तो बाहेर. पण ह्या हॉलमध्ये तुम्हाला डिरेक्टर आहे, तो ॲज अ रिस्पेक्ट, डिरेक्टरचा रिस्पेक्ट म्हणून मी तुला ते सर बोलतोय. चल चला सीन करा. चला, हे पाणी दे रे. दादा मी देतो. आता यांचं ना डेंजर फाटलंय. हा, या दोघांचं चालतं रे त्यांचं ते. नाही ऑन ऑफ असतं. अरे नाही दादा, डायरेक्ट ब्रेकअप झालाय. एवढं? हा, ब्रेकअप डायरेक्ट. म्हणजे संबंधच दादा तोडलेत. गिफ्ट दिले होते ना एकमेकांना, ते पण रिटर्न केले. व्हॅलेंटाईनला चिंगम खायला दिलेलं, ते पण मागितलं आणि तिनं. तू टेन्शन नको घेऊ. हा, नाही दादा. तुझी वाक्य पाठ आहेत ना? हो दादा. हा, ती तशीच ठेव. येस हा, दादा. मी बघतो. Yes. हा, जा चल. चला रे गाईज, नीट करा. 2 दिवसावर प्रयोग आहे. हा, मस्त करा. कॉन्सन्ट्रेशन करा. 3 C लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन, कमिटमेंट, कन्व्हिक्शन. हा दादा मी तू 4था C आहेस. विचार कर. चला, रेडी?
फोकसनी करा, नीट करा, छान करा मी प्लीज. फोकसनेच करते. हा. माझ्या शेजारी गाढव असलं तरी मी फोकसनेच काम करते. बरं बरं. आणि ओंकार सर, माझ्या बाजूला दगड आणून जरी उभा केला ना तर मी त्याच कन्व्हिक्शनने काम करतो. चला दगड तो रोमॅन्टिक सीन घ्या. तो राजपुत्र राजकन्या आलेले असतात आणि हा इथे नावाडी बसलेला असतो. तो सीन घ्या. चला डायरेक्ट तो डायरेक्ट तोच हागताय तुम्ही. करा. तो करायचाच आहे का? तुला प्रॉब्लेम आहे का? मला काही प्रॉब्लेम नाही हा. चला. ओंकार काय डब्याला जाऊन येऊ काय? आत्ता? जोरात लागलाय. अरे सीन मगाचपासून काय करत होतास? अरे मी सकाळी 7 वाजल्यापासून आलो तालमीला. हे कोण वेळेत नव्हते आले. मी एकटा होतो इकडे. बदलापूरहून 7 वाजता आलो म्हणून भूक लागली. समोर जाऊन वडापाव खाल्ले. प्रेशर आले. जाऊन नको नको बस आता. 5 मिनिटाचा सीन आहे. काही नाही होणार आहे. ये मी. लवकर आलायस तर आधीच जाऊन यायचंस ना. चल बस. आता लागलं. हा चला चला रेडी. कुठे वल्लवतोयस? हा? कुठे डायरेक्ट 2026 मध्ये चाललायस की काय आता? एडी आहेस तिकडेच थांबलायस. त्यांची वाट बघतोयस ना तू. हा, हा, हा. मग वल्लव नकोस. वल्लव क्यू सोड. जे काय 2 क्यू आहेत ना ते सोड. चला रे नका रे टेन्शन देऊ. चला चला चला. हा चला. हा लाईट्स. हे राजकन्या. पम्या 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 या- काय कशाला हलतोय? हा? कंपोजिशन काय? तू तिकडे खांद्यावर हात ठेवून आहेस ना बाबा. तिकडे पार आहे गामोगचा वनवंतरीचा. तिकडे उभा राहा. ओंकार सर, मला जरा वाटलं की मी ए इथे- भाई ए तुझं वाटणं ना मुकुटात ठेव तुझ्या. 2 दिवस राहिले. ऐका हा. मी शेवटचं सांगतोय. 2 दिवस आहेत प्रयोगाला. हे वाटणं बिटणं आहे ना सगळ्यांनी आपापल्याकडे ठेवा. हा काय? आणि तू रे मला नाही दादा काय तुला वाटलं. वाटू दे. तुला वाटलं पाहिजे. करा रे नका रे. चल रे तिकडे जा रे. मी करतेच आहे. हा हा चला. हात ठेव आणि त्याच इंटेन्सिटीनी घ्या वाक्य. चला. खाली जाणार आहेस आता? ठेव. नीट ठेव रे. डिरेक्टरने ठेवायला सांगितलं म्हणून ठेवते. मला काय हाऊस नाही इथे. परीक्षामध्ये करताय का आता? तुलाच येते. करताय का? करताय का? हा हा. हे राजकन्या, हे आकाशात विहार करणारे विहंग, ही श्यामल संध्या आणि माझ्या समोर तुझा हा श्यामल वर्ण. सांग सांग मी काय पाहू? सांग मी काय पाहू? या मावळतीच्या छटा पाहू की तुझ्या डोळ्यातल्या विभ्रमाच्या डोळ्यातली घाण काढते रे ही. अरे डोळ्यातली घाण काढते ही. काय चाललंय शिनी? का डोळ्यातली घाण काढतेस तू? ही काय वेळ आहे का डोळ्यात घाण यायची? डोळ्यात घाण्याची काय वेळ असते का? नको ना असं करू. अरे नाही करणार मी प्रयोगात. मी काय तेवढी बिंडूक आहे? आता अरे मग झालं प्रयोगात ते. जे करणार आहात ते आता तरी दाखवा. हा सांग हे. चला हा. करा. कंटिन्यू करा. हा कर. चल कर. कोण असतेस तू? भाई असते त्याला काय राजकारणासारखी उभी राहा. चल. याला चला ना रे. ए नका ना माझा पेशन्स. सॉरी ओंकार सर. हे राजकन्या, या राजपुत्राला मनातलं, अरे ही कोरड्या डोळ्याने बघते रे ओंकार सर माझ्याकडे. हाच म्हणला ना दगडाच्या अशी- ही कुठली- कॉन्सन्ट्रेशन होईल. हा? आता घे दगड. कॉन्सन्ट्रेशन कर ना आता. मग बाहेर जा. हे दगड ठेवा इथे समोर. मी करेन माझं काम. तू नाही सांगायचं. थांबा रे. ए, तू नाही. थांब. एक मिनिट. गप्पा बा, इथे ये, ओंकार, इथे ओंकार, ये, तू इथे. डिरेक्टर आहेस. हो. तू मला सांग मी कुठल्या ऐऱ्या गैऱ्याचं ऐकणार? ऐरागेरे नाही, प्रथमेश शिवलकर नाव आहे माझं. ऐरागैऱ्याचं ऐकणार. प्रथमेश शिवलकर नाव आहे. ऐरागैऱ्याचं मी ऐकणार. प्रथमेश शिवलकर हे ऐरागैऱ्याचं नाव आहे. बसा रे. मी ऐरा गैरा. मीच प्रथमेश शिवलकर. गप्पा बसा. या इथे. इथे रे. इथे इथे. सांगिला. तुला सांगितलंय ना मी. कशाला ती तसंच करते. ती करेल ना प्रयोगात. तुला काय करायचंय? अरे मग तिला का घेतलंय आपण? ज्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडे आहेत ते प्रश्न मला नको विचारू. हा कसा आलेलास माझ्याकडे? हे बघ मी बोलायला लागलो ना 4 दिवस थांबणार नाही मी. हा हा करतो तिला चल, सांगतो. कर. कर नीट. सॉरी सर. करतो. माझं झालंय. तिला तिचं घ्यायला सांग. हा मी घेते माझं. एकच मिनिट. काय झेंडा पकडलाय? मला कळत नाही. मंदार मी ओरडायला आल्यावर तू हसतोस का मला कळत नाही. नाही दादा. विनोदी वाटतो मी ओरडताना. नाही नाही दादा. नाही. ठेवून देते खाली. डिटेलिंग म्हणून. कसलं डिटेलिंग? हा त्याचे हात दुखत असणार ना. वल्लव किती वेळ असं पकडून ठेवून. हे बघा मंदार तेच दादा. नीट वागा. सगळा राग तुझ्यावर निघेल. हा? नाही. हा चल. चला ए कंटिन्यू. पुढचा डायलॉग तुझा आहे. चला.
ए नीट बघ रे, नीट बघ- नीट बघ माझ्याकडे. नीट बघ, याला नेहमीच नीट बघायला बघतो सांग. मी. याला नीट मी नावाड्याकडे बघून डायलॉग घेते. नावाड्याकडे बघून राजकन्या नावाड्याकडे बघून डायलॉग घेणार आहे. अरे राजपूत बघ ना कसे पण असतील अरे डोळे पण बघ. ह्याची डोळे बघून रोमॅन्स सुचत नाही रे. रोमॅन्स मॉट फुट. या डोळ्यामध्ये रोमांस नाही दिसत आहे. नाही दिसत. कालपर्यंत दिसत होता, आधार दिसत होता, प्रेम दिसत होतं, सगळं दिसत. आता तुला रोमांस नाही दिसत आहे. आता काय दिसतंय सांगू? काय दिसतंय? तुमलेला गटार दिसतंय, गटार. तुमलेला गटार. म्हणजे तुझ्या डोळ्यात काय मला अभिनयाची प्रेरणा नाही मिळत. अ? तो थोबाड बघितलं काय कधी आरशात जाऊन? कसं आहे माझं थोबाड, ते इडलीचं आंबवलेलं बॅटर असतं तसं थोबाड आहे तुझं. माहितीये काय? बारे. पीठ घेतलं ना पीठ आणि तसं असं असं करून डायरेक्ट दरवाजावर मारलं ना की जो आकार येतो ते थोबाड आहे तुझं. अरे सांगते तुझं थोबाड आहे माझं. असंच थोबाड आहे आला ना, तुझं. लायकीवर आलास ना, टॉक्सिक मेल्या, टॉक्सिक आहेस. मी टॉक्सिक आहे. हो. मी टॉक्सिक आहे. हो. कालपर्यंत मला काय बोलायचे माहितीये का? तू माझं कॉन्फिडन्स टॉनिक आहे. आली माझी टॉनिकची बाटली आली, बाटली आली. मी टॉक्सिक आहे. त्याला फुटली टॉनिकची बाटली फुटली. हा? अगं राजकन्या आहेस तू काय चाललंय हे अरे जरा तरी वागा यार तसं. तू का उभा राहिलायस? नाही माहित दादा, आपोआप आलो. अरे बस ना खाली. येणारच काय जरा ए बाबांनो हिला माझं आहे, माझं पाठ ए, आहे. ऐका 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 आता मी शेवटचं सांगतोय. तुमच्या जे काय झालंय ना मला सगळं माहितीये. काय माहितीये? काय माहितीये काय माहितीये? ब्रेकअप झालाय ना तुमचं माहितीये आम्हाला. हेही सांगितलंस तू तू? सांगितलं. अरे हिच्या ना पोटात काय राहतच तुला नाही. हेच हाच पाहिजे ना, तुला उडता पंची व्हायचं ना तुला. आपला उडता पाहिजे. काय तोंड आहे रे हिचं? चल 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 निघ चल. मला काय करायचं हिच्यावर? ओय अरे दादा, मी सांगितलं आणि तुम्ही नका भांडू. पोरं पोरं भांडतात असं वाटतंय. मजा नाही रे दादा. मजा करायला आलाय? मजा करायला मला नको सांगू सेंचे. नाही ना दादा, ते तालीम राहते. याला सांगा. तुम्ही बसा इथे, बसा इथे. हिला सांग रे. ऐक काय 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 याच्या काय शेजारी नाही बसणार मी इथे बसणार. चल मला पण हाऊस नाही, मी इथे बसतो. चल जा चल. अरे माझा ऐकाल का दोघही? मला मान्य आहे तुमचा ब्रेकअप झालाय, होतं असं होतं, काही प्रॉब्लेम नाही. मोगले आझम बघितलाय तुम्ही? मोगले आझम माहिती आहे? मला माहिती आहे, तिला विचार. मला माहितीये. ऐका, मोगले आझम मध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं जरा वादविवाद चालू होते, पण ते सिनेमात दिसले का? स्क्रीनवर आल्यावर दिसले का आपल्याला? नाही. स्क्रीनवर आल्यावर केमिस्ट्री बघा, त्यांची बॉन्डिंग बघा. तसं करा रे. काय करताय तुम्ही? बरोबर दादा. जब वी मेट, ये जवानी है दिवानी, तलाश नाही, तलाश मध्ये नव्हते काय. गप्प बसा. हे करा रे, हे करा रे. चला पटकन करा. काय करायचंय ते करा, लवकर करा. हे बघ ओंकार, मी नाटक करायला रेडी आहे, पण मला ना हा राजपुत्र नकोय. हा मला पण काय हाऊस नाही आली तुझ्यावर काम कर. हिला सांग रे. गेली याला 4 वर्ष करतोय इथे मी थिएटर. ही मला आज आली आणि शिकवते. मला हा राजपुत्र मी नको. चल करणार चल नाही. निघ चल. हा राजपुत्र असेल ना, मी करणार नाही. हा. दुसरा कोणी चालेल मला. हा मंदार पण चालेल. मी नाही याच्यासोबत करणार. मला नकोय मला. नाही करणार. नाही, हा जर असेल ना, ही मीच चालले. जा जा चल. हा, थांब जा, का जा, बाई. जा. अरे जाऊ दे रे. थांब, थांब. अरे जाऊ दे रे ओंकार, जाऊ दे. पाम्या इथे काय ते ये सगळं घेऊन येते ते घेऊन. काय हे अडकत राहते. बनेला बोललोय 1000 वेळा कर म्हणून. ऐक, आपल्या कॉलेजचं नाव काय? कावळेकर कुसे महाविद्यालय. या कॉलेजमध्ये हिच्याहून सुंदर मुलगी आपल्याला मिळेल? नाही. पण राजपुत्र मिळेल. तू नावाडी करतो? मी कर. हा अरे ऐक ना ओंकार. हे घे रे, तू राजपुत्र अरे यार मी आहेस. राजपुत्र. थँक्यू युनिव्हर्स. चल चल. हे पण देतो. थांब आता सगळं. नको सगळं देऊ आता. चल कर, ये इथे. हा हळू ये हळू ये. हा. पम्या आता. नाही फक्त तुझ्यासाठी करतोय. आपलं हे कनेक्शन आहे म्हणून करतोय. चल, चल. रंगभूमीचा सच्चा सेवक आहे आपण. चल चल, रंगभूमी दाखवेल तुला. ये चल ये. हे कुठे आहे ते? ये मंदार, ये तू छान करशील राजपुत्र, ये. हा. ए ऐके मंदार, स्क्रिप्ट आहे? पाठ आहे का? नसेलच पाठ. तुला तुझे डायलॉग पाठ नाहीत. हे कसे असतील? हे घे, वाच, बोल. काही टेन्शन घेऊ नको, करू आपण. येस येस दादा. हा चला. इथे हा. इथे हात ठेव, माझ्या खांद्यावर हात ठेव. दादा मी नाही. तिकडे काय बघतो? इथे हात ठेव, असं ठेव. नको असा नको. नको नको काय हात. प्रिया, मी सांगेन त्याला काय करायचं. हा मी चल. ब्लॉकिंगच सांगते त्याला. मी आहे की नाही दिग्दर्शक म्हणून तुझं नाव लावू? आ? नको ना? थांब.
दादा त्या साईडला नको, थरथरायला होतं. असं ठेवतो. ठेव काय ते कर. थांब मी सांगतो तुला. हा चला. काय आवून येतो ना डब्याला लगेच. सीन सुरू व्हायच्या आधी का तुला डब्याची आठवण येते? मध्ये हा मी जेवढा टाइमपास केला त्यात जाऊन यायचं ना. तू जवळ आलास की भीती वाटते. चल बस आता नाही. मंदार सुरू कर. हा हे लवंग. आधीचं अख्खं वाक्य दाता खाली ठेव. अरे काय वाक्य आहे? काय वाक्य आहे? आकाशात विहार करणारे विहंग ए लवंग. सॉरी घ्या तिला राजपुत्र हवा होता ना, घ्या तो घ्या राजपुत्र घ्या. करेल करेल राजपुत्र करतायत. मंदार करेल मंदार ताई नको. मंदार स्क्रिप्ट घे. वाच येस वाच. येस 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 दादा येस. हात ठेव इथे. हा 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 लग्नात विरारला जाणारे पलंग. कोण आहे? राजपुत्र कोण आहे? उल्हासनगरचा फर्निचर वाला आहे का? कोणाला घेऊन चाललाय तो? नाही दादा नाही, शेवटचं. ऐक ना ही स्क्रिप्ट आहे ती ही घे आणि असं बघ आणि वाच वाच. असं का करतोयस? माहित नाही दादा, पण होतं माझ्याने ते तसं. नको करूस. नाही करत. करेल तो. गाड्यान मी तुला कुठेतरी. नाही करत दादा. ओंकार ओंकार करेल तू करेल. वाच वाच. दादा ते विहंग म्हणजे काय फक्त सांग ना एकदा. तुझा बाप विहंग म्हणजे विहंग म्हणजे पक्षी राजा. पक्षी. मग पंची बोलतो ना दादा. नको कोण आहे ना, यार. पंची? बोल कोण आहे? गुंड आहे तो राजपुत्र. पंचा होय. कोण आहे पंची? लिहिलंय ते बोल. दादा ऐक ना, हे मी घरी पाठांतर करतो. दुसरं घेऊ का वाक्य? हे पुढे चल बाबा. चला रे चला. नको घालूस ते मुकुट. वाक्य बोल आधी. आता घातलायस तर ठेव. येस दादा. या श्यामल वर्णावर पसरलेल्या या केशबाटा, मला सांग मी कुठल्या छटा बघू? का हसतोयस मंदार? हा? का हसतोयस का? नाही सॉरी आता. मला सांग का हसतोयस? दादा ते छटा वाचणार हसायलाच येतं. हसायला येतं तुला? चल निघ, चल. Sorry दादा. चल निघ. काढ तो मुकुट. ये इथे. सॉरी आता. ए ऐक हे बघ प्रिया, हे बघ ऐकून घे. तो नाही करू शकत. तो नाही. जो छटावर हसतो तो नाही करू शकत माझा राजपुत्र. यार ओंकार यार, अरे तू लक्षात घे ना यार. प्रिया या वर्षीची बेस्ट ऍक्ट्रेस आहेस तू. कॉम्पिटिशनच नाहीये तुला. पण केव्हा होशील बेस्ट ऍक्ट्रेस? जेव्हा समोर रिॲक्टर असेल आणि तुलाही माहितीये भम्या इज द बेस्ट रिॲक्टर. हो की नाही? हे बघ ब्रेकअप झालंय मान्य, पण जेव्हा हातात तुझ्या ट्रॉफी येईल यार बेस्ट ऍक्ट्रेसची, तेव्हा तू त्याला दाखव ना. तेव्हा तू कामात न उत्तर दे. तू विराट कोहली हो, सचिन हो. तू ट्रॉफी बघून त्याला कळेल की यार आपण बेस्ट ऍक्ट्रेसला सोडलं, असं होईल ना. हो की नाही? डन. तू त्याच्याशी बोल. मी त्याला काय पण सांगतो काय, तू त्याचं टेन्शन नाही. त्याला मी वाटेल ते बोलतो. मी करते. हा पाम्या, मी करणार नाही. म्हणजे बेस्ट ऍक्टरला मुकणार तर तू नाही. पाम्या ह्या वर्षीचा बेस्ट ऍक्टर आहेस यार तू. कोणी आजूबाजूला पण नाहीये कॉम्पिटिशनला तुझ्या. कर ना यार. कामात ना उत्तर दे यार तू तुझ्याकडे बेस्ट ऍक्टरची ट्रॉफी बघून तिला पण वाटेल ना यार की मी बेस्ट ऍक्टरला सोडला. विराट कोहली बन रे, सचिन बन तू. तू करशील पाम्या. तुझ्या हातात ट्रॉफी बघून ती अशी होईल. तिथे सोड, तुझ्यासाठी करतो आपण. बस हेच हवंय रे. हा. हेच हवंय. हा. जा कर जा. मी कराल हा रोल कराल सर तुम्ही? सॉरी हा पाया ह्याच्यात नाही ना हसणार तुम्ही? नाही. वल्लव ऐकून हसायला आलं वगैरे नाही ना? प्लीज सर. चला रे. चला नीट करा, छान करा, मस्त पॉझिटिव्हली करा यार. आपली एकांकी काय रे, पहिलं आहोत रे आपण यार. चला यार. हा येस. ओंकार लगेच जाऊन येतो ना. अरे थांब ना यार. सुरू करताना तुला जायचं आहे यार. जरा वेळ थांब. चला. हे कृप, माझी अवस्था काही फार वेगळी नाही. तुझ्या या प्रेमाने ओथंबलेल्या
नयन चक्षुंमध्ये खोल खोल बुडून जावं असं वाटतं. कसा बघतो रे यार? कसा बघतो यार, म्हणजे? नाही यार, नाही होते यार. अरे आता नेहमी सारखंच बघतोय मी हिच्याकडे. नेहमीसारखं नाही बघत आहे तू. काय मग कसा बघतोय मी? कसा बघतोय? जी डोळ्यात वखवख आहे ना हा. ती दिसते मला. तुला या डोळ्यात वकवक दिसते आता. वकवकच आहे. हा, कालपर्यंत माझ्याबरोबर फिरत होतीस. कसा संधी चिकटतो शोधत बाई? होतीस माझ्याबरोबर फिरण्याची. अरे, काही पण बोलू नको. अरे अरे वखवकीना बाकीच्या पोरींना पण असाच हिचा ना, चिकटतो ना हिचा हा. हाच प्रॉब्लेम आहे हिचा. छोट्या छोट्या गोष्टींचा ना ही तमाशा करते. म्हणून ब्रेकअप केलाय आपण जाऊ द्या ना. कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी ए काय बोलतो? एक मिनिट, तुला कळलं ना आमच्या ब्रेकअपचं? आता तू ऐकत कुठल्या छोट्या मोठ्या हा, गोष्टी? सांग. माझ्या डान्स रील वर याने माकडाची हसणारी स्माइली कमेंट केली रे. ओंकार आपण गर्लफ्रेंडची मस्करी नाही करत काय? एक्स गर्लफ्रेंड बोल. झेड गर्लफ्रेंड माहिती झेड गर्लफ्रेंड मस्करी नाही करत आपण. अरे करा रे मस्करी. अरे यार तुमचं जुळतं ना, तुम्ही आम्हाला सांगत नाही यार. ब्रेकअप झाल्यानंतर सगळे येता बरोबर. आमचं कसं नका रे करू हे यार. ऐका ना. बकवास आहे रे, बकवास एक नंबर आहे. काय बकवास आहे? त्या सेजलच्या याच्यावरती तू डान्स रील वरती काय कमेंट केली? फायर. ते चालतं. हार्ट पटवतो दुसऱ्या पोरांना. अरे ही अडाणी आहे अडाणी. फायर म्हणजे काय ते एकदा क्लिक केल्यावर ते येत राहतं हा, सारखं. सारखं टेक्नोसॉवी येत बंद जरा. अरे बापरे. अरे हिचा खरा चेहरा तुम्ही बघितला नाही, मी बघितलंय हिला. अरे ओव्हर पॉझिटिव्ह मुलगी आहे ही. हो तू ओव्हर पॉझिटिव्ह आहेस. ओव्हर पॉझिटिव्ह. मी और मध्ये रे. मला कसं माहित असणार प्रिया? खरं कसं बोलतो रे? आम्ही रिक्षाने जात होतो ना, मी असं साधं विचारले की भैया आप किधर रहते हो? तर बोलतो काय घरी जाऊन राहायचंय का त्याच्या? अरे पण रिक्षावाल्याला कोण विचारतं किधर रहते हो? एक्झॅक्टली. कशाला पाहिजे हा रिक्षावाल्या बरोबरचा संवाद? काय माझ्या सहानुभूती गोळा करायची असते ना. अरे काय नाही रे, काय नाही. काय नाही, चल रे, काय नाही रे. करू नको काय इथे. अरे पाणीपुरीच्या गाडीवर ही गेली ना, ते 6 पाणीपुरी देतात आपल्याला. ही काय करते माहितीये? मला 7 पाहिजे. एक पानीपुरी को आपको भोग पड़ा था, वो भाजी नीचे गिर गया, पानी नीचे गिर गया, मेरे को पानीपुरी चाहिए, असा आवाज असं असतो बोलते तिचा मी, तिथे. असं बोलते मी. ए गप्पा बसा रे. गप्पा बसा. हिला काढ रे बाहेर काढ. चल मला. तुम्ही दोघंही जा. ए, ओंकार दोघंही निघा माझ्या नाटकातनं. दोघंही नकोत मला. अरे कपल घेऊन आपण का नाटक करतो ना, मला खरंच कळत नाही. फक्त मुलींचं किंवा फक्त पोरांचं असंच नाटक केलं पाहिजे आपण. मी गेलो तर राजपुत्र कोण करेल मग? अरे मी करेन राजपुत्र. ए बने डब्याला जायचंय. हो. जाऊन ये आणि रेझर घेऊन जा. का? मिशी आणि दाढी काढून ये. तू राजकन्या. हा चल. अरे हा राजकारण करणार आहे. आणि तू मी काय करू आता? 4 वर्ष तू नावाडी करायचं. 4 वर्ष. हा चल. अरे पण ओंकार म्युझिकचं काय? हे कोण करणार? आपल्याकडे आहे माणूस. हॅलो अमीर, फुकटात म्युझिक करायचंय, करशील काय? हा आता कसा लगेच हो बोललास? वाजव. मी करत नाही. हां हॅलो. हां गुड मॉर्निंग प्रसाद ओक सर. येस. हां बोला सर. सर मी वर्क फ्रॉम होम आहे आज. हो मी काल बोललो होतो ना तुम्हाला, तुम्ही म्हणाले ओके म्हणून. येस. कुठली? MHJ इंडस्ट्रीज ना? हां माझं टेबल आहे ना सर. हां अच्छा तुम्ही तिथेच आहात ना? हां तिथे राईट हँड साईडला सिल्वर कलरचं हे आहे बघा, ते ड्रॉवर आहे. हां त्याच्या बरोबर खाली हात घाला सर. हां डस्टबिन मिळाले. डस्टबिन मिळाले? नाही सर एवढ्या खाली नका टाकू सर. जरा वर घ्यायचं. हां थोडं वर. हां तिकडे बघा एक बॉक्स फाईल आहे बघा. हां ती सर. हां तीस. हां सर त्याच्यात पेज नंबर 8ला क्लॉज नंबर 2 आहे बघा. हां वरतून दुसराच आहे बघा सर. हां तो तुम्हाला हवा होता सर. हां मिळाला ना? येस. हां आता नाही थँक्यू सर. आता काय माझ्या मेमरीबद्दल हां सर थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली आमच्या घराण्यात सगळ्यांचीच मेमरी चांगली आहे. हो सर. म्हणजे एकदा तर माझे आजोबा. ओके सर. ओके हो सर ठेवतो. वने अगं ते आमचे बॉस आहेत ना प्रसाद ओक सर, त्यांचा फोन होता. ते माझे कौतुक करत होते माझ्या मेमरीचं. ते म्हणाले घर बसल्या तुम्हाला कसं कळतं की ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठे आहे? मी सांगितलं ना आत्ता हे म्हणून. सॉलिड आहेत आमचे प्रसाद ओक सर. आणि ना त्यांचे एक वेगळंच विजन आहे. आत्ता बघ ना ते माझ्या मेमरीचा कौतुक करताना मागे भिंतीवर कीप सायलेन्स असा बोर्ड होता, तर ते सगळ्याचा वापर करून मस्त बोलतात ते की तुझ्या मेंदूच्या भिंतीवर जी मेमरी आहे त्यांनी मी सायलेन्स झालो वगैरे. काय जुळवतात ना, माल जुळवतात ते. मी न घडलेला केशांचा एवढा दांडगा अनुभव आहे ना त्यांच्या पाठीशी.
त्यामुळे त्यांना ते जमतच, ते जबरदस्त आहेत. मी पण त्यांना सांगितलं, मग आमच्या घरातनं सगळ्यांची मेमरी जबरदस्त आहे यार. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जरी पुसटशी जरी दिसली ना तर ती बरोबर स्टोअर होते इकडे. जबरदस्त. काही ऐकलं पण तू ऐकतेस ना, ऐकतेस ना मी काय सांगतो ते? हा, काय गंमत असते बघ ना. माझ्या आईकडून ही मेमरी माझ्यापर्यंत आली आणि तुझ्या आईकडून बावळटपणा आला तुझ्यापर्यंत. ऐका ना, मी कपाट आवरतीये, नंतर बोलूया आपण. हो, येस येस, अगदी अगदीच. आवर कपाट आवर. तसंही मुंबई ते गोवा हा हायवे लवकर होणार आहे का तुझं कपाट लवकर आवरून होणार आहे यावर सामाजिक प्रश्नच निर्माण झालेला आहे अगदी. तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना? हो. करा ना. अरे करतो Mistake त्याच्यात. होतील. अरे काही नाही, आता जस्ट लंच टाइम आहे ना, मी लॉग आउट झालोय बघ. काही टेन्शन नाही. काय करतेस तू? काय करतेस काय? कपाट आवरतीये. चल मी मदत करतो तुला, चल. प्लीज नको, करतो प्लीज ना. नको नको. अरे करतो. नाही प्लीज नको नको, मी अरे करते. करतो ना, अर्धा तास काही काम नाही मी करणार. नाही नाही, नको एकटी नको, किती काही काम- नको, प्लीज नको. एकटी किती काम Please करणार नको. मला सांग बघू. नाही. नको ना, मी करते. अरे यार किती छान छान साड्या आहेत यार. प्लीज नको. अरे यार मी कधी- आवरते. ही बघ कसली साडी आहे. कधी घेतलीस कधी ही साडी? नेसतेस कधी ही साडी? सांगत पण नाहीत नवऱ्याला. सब चुपके चिपके करते है. कसली साडी आहे ही? कधी नेसलीस कधी? कधी नेसलीस कधी? ही साडी कधी नेसलीस? ही साडी कधी नेसले हे आठवत नाहीये? नाही. आठवा. Oh God. Oh, yes. चल, मेल करा. वने, नक्की ओळखीची ही साडी? वने मी विसरेन ही? हो. नाही विसरणार ना? नाही. कोणती आहे सांगा? ही साडी कोणती आहे सांगा? ही पंचीकरण. एक तर कांजीवरम असतं आणि ही कांजीवरम नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की ही साडी मी कधी नेसले होते. एवढं मी विसरेन वने? हो, तुम्हीच विसराल म्हणून विचारते. ही साडी मी कधी नेसले होते आठवा. साडी बुलार. बेबी बेबी आत्याच्या मुलीच्या मृणालच्या लग्नात कल्याणला आपण गेलो होतो तेव्हा. येस आठवलं मला. मी नव्हते आले लग्नाला. Come on यार, मी चालवत होतो मागे बस. बेड पुरत नव्हतं काय. नाही, मी नव्हते आले लग्नाला. तुम्ही, तुमची आई आणि अपयशी वंश असं गेला होतात. एक सेकंड, माझ्या ताईला तू अपयशी का म्हणतेस? अपेक्षा नाव आहे तिचं. हे असं असेल ना, हा ॲटिट्यूड असेल ना, तर मला माहिती आहे साडी कधी नेसली होतीस मला सांगायचं नाही. इफ दिस इज नॉट टेल यू दिस. मला नाही सांगायचं तुला. समीर, मी तुम्हाला शेवटचं विचारते, चल. शांतपणे विचारते. ही साडी मी कधी नेसले होते? चल सांगतो. तुझ्या वडिलांचं 75चं हे होतं ना कार्य. 75 होती आता. 61 झाली बाबांची आता. म्हणे 75 झाली. आपण हॅपी 61 झाली. बर्थडे 75 म्हटलं होतं मला आठवतं. नाही, 61 झाली बाबांची आता. पण 75 होईल ना. मेरा सासरा जगेगा उतना. मैं उसके लिए विश करता है. वो एक सगळं मी सगळा खर्च करणार. हा सगळं मी बँक्वेट हॉलवर मी नाही वने समीर, ही साडी मी आपल्या लग्नात नेसले होते. कुठल्या कुठे किती लग्न झालेत आपले? तुम्हाला आठवतंय ना आपलं लग्न झालंय मुळात? येस वने हो मी लग्नात होते हे आठवतंय का? येस ऑफकोर्स मला आठवतंय. मला ही साडी आठवत नाही. अरे ही आठवतं बहिणी. ही साडी घालून काय सुंदर चवळीची शेंग दिसत होतीस माहितीये का? खरंच सांगतो मी. काय दिसत होतीस माहितीये? नजर हटत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरून. तेरे चेहरे से नजर नहीं हटती. नजारे हम क्या. हो सॉरी. खरंच गोड हीच साडी का ती? हीच साडी. एकदा दाखव ना मला. नॉस्टॅल्जिक व्हायचंय. ओ गॉड, आठवलं रे मला. हीच साडी ती लग्नातली. ओ गॉड. समीर, मी खोटं बोलले. ही साडी आपल्या लग्नातली नाहीये.
कशी माझं फर्स्ट इन्स्टिंग काय होतं, ही नाहीये साडी. मी विसरलो होतं ना, येस ही नाहीच आहे साडी. येस आता आठवलं, ही नाहीये. नाही, ही आपल्या लग्नातलीच साडी आहे समीर. अरे अरे एक काय तर ठरव ना. ही नाही ती नाही, इकडे पण नाही तिकडे पण नाही. माझा पुढचा स्टँड कसा ठरवणार, मला कसं कळणार? काय ते मला सांग, मी काय स्टँड घेऊ बाबा? अशी बॉलिंग आहे का अशी बॉलिंग? मग मी असा कसा खेळू तुझ्या बरोबर? समीर, मी तुमची परीक्षा घेत होते. रडू नको, रडू नको, रडू नको यार, रडू नको. हे बाजूला काढ. हे साड्या पण खूप मोठ्या असतात म्हणून म्हटलं ना, आपल्या दोघांच्या मध्ये साडी नकोय ना. ऐक ऐक, हे नको यार. हे मगरीचं नाही आवडत. सॉरी सॉरी. माझ्या नवऱ्याला माझी साडी ओळखता येत नाही. वनी, माझ्या आयुष्यात त्याच्याहून दुःख काय असू एवढं शकतं? काही नाहीये. इथे बघशील का तू वहिनी? मला नाही बघायचं. वहिनी काय वहिनी आहे? वहिनी नाही, सॉरी वहिनी. वहिनी इथे बघ, इथे बघ. वहिनी एक मिनिट ते मी हात नका लावू. बरोबर. वहिनी असं का समजतेस तू? मी आपलं लग्न विसरेन. मी थोडंसं मला कामाचं टेन्शन आहे ग. प्रसादोक सर ते नेहमी ओरडत असतात म्हणून टेन्शन आहे कामाचं. मी जेव्हा एकांतात असतो ना वहिनी, तेव्हा माझ्या मोबाईलवर आपल्या लग्नाचे फोटो आहेत गॅलरीमध्ये. एकटक बघत असतो मी. ओके. नॉस्टॅल्जिक होतो. दाखवा फोटो. मला खूप मजा येते म्हणजे. समीर, मोबाईल मधले फोटो दाखवा. मला तर इतकं बरं वाटतं. फोटो दाखवा. फोटो लवकर दाखवा. इथे या, इथे या. फोटो दाखवा. फोटो दाखवा. लांब राहा, तू लांब राहा. ही फोटो दाखव. समीर, फोटो दाखवा. हे गॅलरीत आहेत. काढा. हे दाखवा. हे बघ गॅलरी. हे बघ काय, कुठे आहेत? यार आत्ता होतं यार इकडे. कुठे गेले? इथे होते. कुठे गेले? नाक्यावर मावा खायला गेले? हसू नका. सॉरी मनी. नाही असं नको. काहीच लक्षात नाही. नाही वनी वनी. ही साडी मी आपल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नेसले होते. मला आठवतंय ना. तुमची नजर हटत नव्हती माझ्या. हो, मी- कौतुक करून थकत नव्हता तू. हो वनी, मला मी माहिती. कोल्ड्रिंक प्यायला घेतले तेव्हा तू म्हणाल कोल्ड्रिंक नको पिऊस, डाग पडतील. एवढं सगळं असून हो हो वनी, पण तू काय नेसलं होतं? अरे पण एवढं काही नाही ना, फक्त साडी विसरले. तुला ऐक ना, हे नको ही साडी करू. कशी- तू रडू नकोस आधी, रडू नकोस. याचा अश्रू आले की टाकीला लिकेज वगैरे झाले असं दिसतं माहिती. सॉरी मस्त. आता गेला. नाही एक मिनिट. हा एक. ही साडी कधी नेसले होते? ही साडी कधी नेसले? अजून ही प्रश्नपत्रिका अजून लवकर सांगा, ही साडी कधी नेसले होते? ह्याचा जो- कशी प्रसादोक सरांकडे शांतपणा करत होत ना, तिसऱ्या रकान्यातला चौथा क्लॉज सांगत होतात ना. सांगा, मेमरी स्ट्रॉंग आहे ना. ही साडी कधी नेसले होते? माझं काय होतं ना, माझं ओव्हरऑल माझं हे आहे ना, कॉन्टेंट आहे ना, त्याच्यावर माझं लक्ष असतं. माझं कॉन्टेंट काय आयुष्यात की मेरा वनी, ये मेरा कॉन्टेंट है. वनीने क्या ही साडी कधी नेसले होते? वनी, एक गोष्ट सांगू तुला. बसून सांगा, बसून सांगा. कधी नेसले आणि होते? मी एक गोष्ट तुला आज कबूल पटपट करतो. सांग. हो मी सांगतोय. एक गोष्ट तुला कदाचित माहित नसेल, पण वनी माझ्या आईने सुद्धा लपवून ठेवली. मी रंगांधाळा आहे. मला रंग नाही कळत. मला निळा पिळा किंवा पिवळा हिरवा हे मला नाही कळत. मला रंग कळत नाहीत. माझ्या डोळ्याला नाही कळत रंग. हो? हो. मग सई तामणकरच्या फोटोखाली रंग दे तू मोहे गेरुवा अशी कमेंट करताना तुमच्यातला रंग आंधळा काय बैलाचं दूध काढायला गेला होता? वय काय स्वतःच? घरातला टेबल फॅन 2 वर केल्यावर 4 वेळा नाक चोंदतं तुमचं. काय ही साडी कधी नेसली होते? मला म्हणे तू असं बोलशील, नवऱ्याशी असं बोलशील म्हणे. एक लक्षात ठेव, नवरा मी तुझा म्हणे. नवरा आहे ना? होय होय म्हणे. नाही एकदम असं यायचं नाही भास्कन. ही साडी कधी नेसले होते? अरे यार अजून त्या 2 साड्यांचा ही साडी कधी नेसले होते? त्या 2 साड्यांचा तू ही साडी कधी नेसले होते? प्रेक्षक म्हणतील त्या 2 साड्यांचं काय. मी काय नाही, उत्तर नाही. मला उत्तर हवंय. ही साडी कधी नेसले होते? देऊ? एक सेकंड. ही साडी ओळखतो मी. ही साडी जयस्वाल भाभीची आहे. ही तुझ्याकडे कशी आली? जयस्वाल भाभी 4 महिन्यांपूर्वी आपल्या सत्यनारायणची पूजा होती, संगीत खुर्ची खेळत होते. याला किरमीची बॉर्डर आहे ना, ती पदर त्यांचा असं असं होत असताना अडकला होता खुर्चीत. मला आठवतंय, मला माहिती आहे साडी. तुम्ही धावत जाऊन असं काढलं होतं? हो यस ऑफकोर्स.
निर्लज्ज माणसा 4 महिन्यांपूर्वी त्या जयस्वाल भाभींनी काय नेसलं होतं ते सगळं आठवतंय तुम्हाला आणि स्वतःच्या बायकोने स्वतःच्या लग्नात कोणती साडी नेसली होती आठवत नाही. वहिनी असं नको, कॉमेडी वाटतंय वहिनी, नको रे. इथे असं नाही वहिनी. असं मला एक सांग, ही साडी तुझ्याकडे कशी आली? माझी साडी आहे ती मी नेसायला दिली होती तिला. थँक्यू, मला आज अभिमान वाटला तुझा. आपण असं मदत करायची लोकांना, खरंच. बस बस इकडे बस, इकडे बस, 1 मिनिट माझ्यासाठी बस. ऐक ऐक, मी असंच बघितलं का जयस्वाल वहिनीकडे? नाही, मी माझ्या कामात होतो, तिला साडी नेसताच नाही आली, बुजगावण्यासारखी साडी नेसून आलेली, म्हणून माझं लक्ष गेलं तिच्याकडे की ही कोण आहे, यक कशी साडी नेसली, ओ गॉड, म्हणून माझं लक्ष गेलं. साडी कशी नेसावी ना अख्ख्या बिल्डिंग मध्ये तुझ्याकडून शिकलं पाहिजे. काय सुंदर साडी आलीस ना, चाप चूप करून ये जे चलती आहे ना तू ग्रेट आहेस वनी, हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण तिला जयस्वालला नाही जमलं ते. हे बुजगावणं घेऊन आली होती आणि त्यानंतर तिने पायात गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या चपला यक दिसत होती, यक. आणि ते डोक्याला क्लिप, केसांना क्लिप लावते ना, पिवळ्या कलरची प्लास्टिकची क्लिप होती. आणि हे तर सगळं ठीक आहे, नेल आर्ट नावाचा काही प्रकार असतो, तू करून येतेस, किती सुंदर असतो. तिचा मी तुला सांगतो, हात मी बघितला, हात नाजूक होता, असा होता ना, असा हात होता. पोपटी रंगाची नेल पेंट, पोपटी रंगाचं आणि गोल्डन, हे काय कॉम्बिनेशन आहे. यक यक, नाही आवडलं, यक. चौगुले चौचाल्या माणूस आहेस, याचा अर्थ त्या दिवशी फक्त नखशिकांत त्या जयस्वालला निहाळत होतास तू. हा, बायकोचं काही लक्षात राहत नाही, लुच्चा, हे बघ बदमाशेस. हे असं बोल. आयुष्यात ना फक्त संधी न मिळाल्यामुळे झालेला चारित्र्यवान आहेस तू. बायकोने लग्नात काय नसलं होतं हे आठवत नाही, तिचा किरमिची रंगाचा पदर आठवतोय तुम्हाला. हे नाही बोलायचं वहिनी, मला वहिनी नाही, सॉरी जयस्वाल वहिनी लक्षात राहिले. नाही 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 नाही. बरं, रडू नको. अरे नाही वहिनी, नको ना असं करू वहिनी. इथे बसा. वहिनी, शपथ आहे तुला गिळायचं नाही मला. गिळत नाही. वहिनी, असं नको. का करता हो तुम्ही असं, का करता? वहिनी कामाच्या, खरं सांगा, होय. शेवटचं इतक्या जवळून कधी पाहिलं होतं मला? आय एम सॉरी. एकदा बघा ना हो, एकदा. किती सुंदर आहेस वहिनी तू, फक्त वेंदळ्यासारखी वागतेस कधी कधी. इथे तिथे सगळे जेवण करताना डाग पडलेले असतात. हे बघ, हा डाग तरी पुस ना. काय पुसला का जात नाहीये? तीळ आहे तो, माझ्या गालावर तीळ आहे. तुझ्या खालावर तीळ कधी बसून आला? रिसेंट डेव्हलपमेंट. आठवलं मला. माझ्या गालावर तीळ हे पण. येस ऐक आय एम डन विथ. नाही ऐक आय एम डन विथ. वनी ऐक वनी, मला सगळं विसरलं नाही. वनी असं नाही सॉरी वनी, असं नाही करणं का वनी, मी सगळं नाही विसरलोय वनी. सगळं कसं विसरेन वनी मी? हे माझ्यावर बोलतेस तू? पहिल्या वाढदिवसाला तुझ्या मी ही साडी घेतली होती, मी विसरलो नाही वनी. उघड. ठीक आहे, नाही विसरलोय मी. हे बघ, लुंगी आहे ती, लुंगी. मी काय ढाब्यावर बसते, ओय लस्सी ओय अशी बसते मी. आणि तू मिमिक्रीच्या साईडला नको झुकूस, असं नाहीये ते. ओए मेनू लस्सी दे ना, ओए ऐसा है वो. ओय यो यो. मला नाही राहायचं. थांब. मला नाही राहायचं. आय एम सॉरी वहिनी. वहिनी काय रे? वहिनी सॉरी, मला काय करू, मी गाऊन मध्ये वहिनीच येतो. वहिनी येतं का? सॉरी. ऐक हे घे, हे माझं पासबुक, हे पैसे, हे क्रेडिट कार्ड आणि हे पाकिट. आज पाहिजे तो दागिना तू घे, मग तर झालं. यापुढे कोणत्याही स्त्रीकडे मी बघणार नाही. खरंच सांगतो मी, माझ्यावर विश्वास ठेव. फक्त तू आहेस का माझ्या आयुष्यात, खरंच सांगतो. हे घे ना तू. आज पाहिजे तो दागिना घे, हिऱ्याचा घे, सोन्याचा घे, काय वाटेल तो घे तू, किंवा घेऊच नको, मजा येईल. नाही ना, तू घे. तुम्ही खोटं नाही बोलत. मी नाही खोटं, मी खोटं बोलत असेल ना टक्कल पडेल मला. असं नका. मग मी आहे ते सांगतो. येस, मग असं का करतेस तू? ऐका ना, मला ना असं ते छोट्या कुड्या असतात ना हिऱ्यांच्या, पण अशा नाजूक असतात ना. छान दिसतील, छान. छोट्या कुड्या खूप छान दिसतील तुला. थँक्यू. त्यापेक्षा ना तू नवीन लेटेस्ट आलेत ना झुंबर, ते घे ना. सलोनी भाभी पिंकीला सोडायला जाते तेव्हा त्यांच्या कानात असतात, मी रोज बघतो. अच्छा
पृथ्वी प्रताप हॅलो सर हाय 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 नमस्कार. अय्या तुम्ही तरुण कसे झालात अरे म्हणजे मी तरुणच आहे. काही तुम्ही वेगळे दिसतात इथे मग हा ते टीव्ही मध्ये मी मेकअप वगैरे करतो ना, ते कधी म्हाताऱ्यांचे गेटअप्स वगैरे असतात तसं. काही ओळखता येणार नाही असं रस्त्यावर न गेलात तर कोणी ओळखणार पण नाही बापरे. काय बोलत बसले. मी मृणाल धमडहुसके ओळखलत का ओ, फोनवर बोलणं फोनवर, झालं फोनवर, होतं फोनवर. आपलं मृणाल ताई. तुम्ही म्हणाल कोण मृणाल धमडहुसके. मीच मृणाल ताई. मृणाल धमडहुसके मृणाल ताई. तुम्ही म्हणाल अरे आता वेगळ्या वाटतात. मीच आहे त्या दोन्ही. ओळखलं मी, कळलं मला. आमच्या छोटूशा शाळेच्या स्नेह संमेलनाला मृणाल ताईंनी शब्द टाकला आणि तुम्ही आलात. मनापासून धन्यवाद. अरे. आभार. अरे मनापासून नाही नाही आभार. अरे मृणालताई, आभार काय आता. हे बघा आम्ही कलाकार अशा कार्यक्रमांना जातो कारण आम्हाला सुद्धा आवडतं ना. काय शाळेत जातो तर नॉस्टॅल्जिया हिट होतो. Nostalgia! लहान लहान मुलं बघितलं रे मी पण असं शाळेत जायचो असं होतं की नाही पण आज काय होणार आहे इथे माझी मुलाखत होणार आहे. बरोबर! तुम्हाला कळलं बरं हा. पण मी नाही घेणार आहे. टुक टुक. मग कोण घेणार बाबा. आता कोण घेणार बाबा. या नाही तर मग कोण घेणार बाबा. कोण घेणार. मला नाही माहिती. अरे मुली घेणार आहे तो. हो तुमच्या मुली पण आल्यात. मुली माझ्या मुली म्हणजे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत ना. बरं. मला शिकायचंय बाई मला शिकायचंय. मी म्हटलं मृणालताई काहीही शिकायचं असलं ना मृणालताईंकडे जायचं. त्या बरोबर शिकवतात. हो की नाही. हो हो मग किती वर्ष मृणालताईंनी सगळं करायचं. मुन्नी इथे पण पाहिजे. मुन्नी तिथे पण पाहिजे. मुन्नीने हे पण करायचं. मुन्नीने ते पण करायचं. हे पण करायचं. मुन्नी दमत नाही का. कोण मुन्नी. मला लाडाने मुन्नी म्हणतात हो. अच्छा. तुम्ही पण म्हणू शकता. मुलाखतीचं बघायचं का मग. हो हो प्लीज बोलवायचं का त्या दोघींना. येस येस. येस काय तुम्ही काही म्हणालात तरी मी बोलवणारच आहे. नीलू शीलू कुठे आहेत अगं. या लवकर. आलात का. हाय. नुसते आलात काय. नमस्कार करा ना पाहुणे. पृथ्वी प्रताप सर पाहुणे. पृथ्वी नमस्कार पाहुणे पृथ्वी प्रताप सर. ही नीलू. ही शीलू. ही नीलू. ये शीलू. एक साथ स्वागत करेंगे. स्वागत कर. चुकली. हिचा मूड नाही. हिचा मूड नाही का आज म्हणजे. नाही मला आनंद झालाय. ओके मी तर हुरळूनच गेलीये. छान दिसत नाहीये चेहऱ्यावर. दाखवा ना चेहऱ्यावर. असं काय करतेस ग सोन्या. चेहऱ्यावर हस. हस अगं हस. अगं हस ना नीलू. अगं तू पण हस ना. हसा ना ग. हसा. मृणालताई ठीक आहे कार्यक्रम. पुरे चला ठरलंय ते करा. क्रम सांगा कार्यक्रमाचा त्यांना. येस प्लीज. ऐका हा. सगळ्यात आधी पाहुणे सरांना रिक्षात बसवून घरी पाठवायचं आणि निरोप द्यायचा. मग शाल श्रीफळ द्यायचा आणि मग त्यांची ओळख करून द्यायची. छान. त्यांना रिक्षात बसवूया घरी पाठवूया आणि मग त्यांच्या बाबांची ओळख करून देऊया. मृणालताई बाबा. कुणाची ओळख करून देणार. बाबां- काय करायचं यांचं. काय करायचं हो? चेहरे बघा. चूक तरी कळते का त्यांना. कळतीये का चूक. ठीक आहे मृणालताई जरा हे झालेत ना त्या लहान आहेत त्या. लहान आहेत त्या. नाही तसं नाही. आता एवढा मोठा सेलिब्रिटी समोर आहे म्हटल्यावर गांगरले असतील. कुठे आलोय सेलिब्रिटी. बघा बघा तुम्हीच बघा. नाही, काय अरे- बोलायचं. काही नाही लहान मुली आहेत. होईल सगळं नीट व्यवस्थित होईल मुलाखत. ठीक आहे. बघा केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे बघा. इतक्या अचरटासारख्या वागताय तरी हा माणूस किती समजून घेतोय बघा. काय काय करायचं गो तुमचं बछड्यांनो. कधी शिकणार आहात तुम्ही. असं चालेल का. मृणालताई आयुष्यभर पुरणार आहेत का तुम्हाला. नाही मग पुढे काय होणार. मृणालताई मरणार.
तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शाबास. चला कार्यक्रम सुरू करायचा का? मुलं खोळंबली असतील, करायचं का हो, सुरू? हो, actually बाई, कार्यक्रम- चला ए पडदा पड रे. हा येऊ दे. हा. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार सगळ्यांना. पुढे. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वी प्रताप लाभलेत. त्यांचं श्राल श्रीफळ देऊन हे करूयात, स्वागत करूयात, स्वागत करूयात. हॅलो. हे घ्या श्रीफळ. शाल. नाही एक मिनिट नाही अशीच उभे राहा 1 मिनिट. इथे असा बरोबर शाल घातलीयस? बरोबर शाल घातलीयस का? तुम्ही हात लांब करा. हात लांब असंच राहू द्या. हा हात लांब करा. मृणाल- बरोबर शाल घातली. ही ओढणी आहे का शाल आहे? बरोबर घातलंयस? बरोबर घातलंयस का? हो कळतच नाही माठांना. नाही येऊ दे. इथे सगळ्यांनी फोटो काढू दे. उद्या पेपरात छापून येऊ दे. मग कोणी टाकली बाबा शाल, मग नाव बदनाम होईल ना, तेव्हा कळेल ना. असंच राहू दे. काढा रे फोटो, काढा सगळे. हॅलो हॅलो नका काढू. मृणालताई थांबा थांबा. आणि जरा हळू बोला. हँगिंग माईक आहे ना, पटकन आवाज जाणार. ऐका कळतच नाही, नाही. त्यांना कळावं या नादात तुम्ही बदनामी माझी करणार आहात, त्यामुळे असं नका करू. ठीक आहे, मला मिळालं शाल असं श्रीफळ काही होत नाही हो. मिळालं. लहान मुली आहेत, हरकत नाही. पुढे वेळ लागतो शिकायला मुलींना, बाकी काही नाही. चला पुढे चला. चला स्थानापन्न होऊयात. मी कुठे बसू? यांना विचारा. असंच थांबायचं. लांब असंच थांबा. मृणालताई तुम्ही या इकडे बसा. आली बस. तू कुठे बसणार मग? इथे बसता का? तू कुठे बसणार मग? खाली बस, खाली बस. तुम्ही मृणालताईच्या मांडीवर बसता का? काय वाटेल ते काय बोलताय? अहो काय मांडी- एवढं काय भाव खाताय? बसा ना. अहो पण असं कसं या मांडीत बसा मृणालताईंच्या. काय बोलताय मृणालताई? मांडीत बसणार आहेत हे मृणालताईंच्या. बरं हे एक चांगले आहेत म्हणून ते बसतील सुद्धा. कुठली चांगली माणसं मांडीवर जाऊन बसतायत? काय हे? कुठली चांगली माणसं आहेत जी जाऊन मांडीवर बसतायत? असं नाही म्हणत आहे मी. पूर्ण ऐकून तरी घ्या. तुम्ही लाख बसाल माझ्या मांडीत येऊन, पण मृणालताई, समोर कसं दिसतं? Exactly तेच. बरं दिसतं का? ते छापून येणार उद्या. मृणालताई, फोटो दिसणार. तेच वाईट दिसणार. काय होतंय, समोर 100 विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत. ते विद्यार्थ्यांचं मला काय सांगताय? खाली बस सांगितलं ना तुला. तिसऱ्यांदा सांगते खाली बस. इथे येऊन मारेन, शपथ सांगते. मृणालताई मला कळतच नाही काय कार्यक्रम चाललाय. मला प्लीज एकदा. यांचं काय करायचं पण? किती खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या? 4 खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या स्टेजवर. किती आहेत मोजा? आता मोजा. 1 2 3. कुठे गेली 4थी खुर्ची? असंच विचार करत राहा. हा तुम्ही ना वाट लावणारच सगळ्या कार्यक्रमाची. आता तुम्ही या 3 खुर्च्या हापावणं काय करायचं ते करा. मला काही बोलायचंच नाहीये. एकदा बोला मृणालताई प्लीज. मृणालताई एकदा मला बसण्यासाठी. कळत कसं नाही हो यांना? नाही आपण यांना अद्दलच घडवूया. मृणालताई- तुम्ही एक काम करा. तुम्ही ना तुमची खुर्ची शोधून आणा आणि तुम्ही येऊन बसा. म्हणजे त्यांना लाज वाटेल. त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. तुम्ही जा. मी काही बोलणारच नाहीये. मृणालताई काय हास्य जत्रेच्या एका जरी माणसाला कळलं ना, याला बसायला खुर्ची नाही, स्वतः घेऊन आला, 400 एपिसोड निघतील. नको मृणालताई, मी शपथ सांगतो मृणालताई, आत्ता समोर बसलेल्या 200 माणसांचं काहीच वाटत नाही मला. तिथे असलेल्या 22 माणसांची खूप भीती वाटते मृणालताई प्लीज. मला असं तोंड दिखलं तरी कोणीतरी स्टूल सरकवला ना पायाने, मी बसेन. प्लीज मला
झालं खुर्चीचं सॉल्व झालं खुर्चीचं सॉल्व झालं. पुढे चला खुर्चीचं सॉल्व झालं. चला आता चला पुढे चला. पाहुण्यांची ओळख करून देते. आजचे पाहुणे रंगमंच आणि सिनेमा यांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. एवढ्यात कशी जमली रंगमंच सिनेमा ह्याच्यात? 1978 साली मुंबईतली जुहू येथे त्यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली. मुघल ए आझम चित्रपटातील त्यांची भूमिका खूप 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 गाजली, लोकांना आवडली पण. अरे हे काय कोणाची ओळख करून देताय? काय करताय? कोण? पृथ्वीराज कपूर. नाहीये पृथ्वीराज कपूर. पृथ्वीराज कपूर आहेत का ग? ते किती भव्य होते, हे किती चिरकुट आहेत. नाही मृणालताई मोठ्यानं बोलता. कळत नाही यांना. चिरकुट म्हणताय तुम्ही मला? चिरकुट असं नाही, नका. मी यांच्याबद्दल खूप सर्च केलं, मला काहीच सापडलं नाही. हे लोकांबद्दल खूप लिहितात, यांच्याबद्दल कोणी लिहितच नाही. खोटं लिहितात माझ्याबद्दल लिहितात. सापडत नाहीये. माझ्याबद्दल उतारे आहेत सोशल मीडियावर माझ्याबद्दल. अरे पाच- मी लिहून दिली होती की नाही ओळख? मी लिहिलं होतं मृणालताई. मग ती वही चला ना. घरी राहिली. आणि तुझी ग? मी पण विसरली, मला वाटलं ही आणेल. मला वाटलं तू आणशील. मी कशाला आणू, तुझी वही होती ना. माझी वही मीच आणणार, तुला तुझी वही नाही आणता येत. मी माझी नाही आणली, तू आणणार होतीस मी म्हणून. नाही आणणार तुझी वही, तू आण तुझी मी वही. कोणी सांगितलं तुला माझी वही आणायला? तू तुझी आण. चला ना. तुझ्याकडे कधी राहिली, तू आण. उद्या का नाही आणली पण वही? का नाही आणली वही? घरी जाऊन आणू का? जा चल ग. नाही हॅलो ऐका. अरे अरे जा. त्या ऐकतात लगेच तुमचं ना. 5 तास जाऊ देत. हा ते 5 तास तुम्हाला जाण्यात घेऊन येण्यात 5 तास जाऊ देत. आणि ह्यांना पाहुण्यांना इथे मख्खासारखा बसून राहू दे. ठोकळा बसलाय आपला, त्यांना राहू दे बसून. हा चालेल? अरे काय मला ठोकळा म्हणताय तुम्ही? कधी शिकणार आहेत? बसा इथे. आता आपण ना परीक्षाच घेऊया त्यांची. नाही ही वेळच नाही नाही, परीक्षा. नाही, तुम्ही बसा आपण परीक्षा घेऊया यांची. आता मला वेळ नाही. ऐका ह्यांना ना किती प्रश्न आठवतायत ते बघूया. नको त्या- आठवतायत ते प्रश्न घ्या. चला. हा, आलाय. तुमचा जन्म का झाला? हा काय प्रश्न आहे? माझं लिहिलं होतं. अरे का झाला असा प्रश्न आहे? असा प्रश्न मी लिहेन का? मी- नाहीच लिहिलाय मी असा प्रश्न. कधी झाला जन्म? असा प्रश्न होता. त्यांना विचारायला सांगा. माझ्याकडे सगळे प्रश्न आहेत. अरे मग द्या ना त्यांना. मी नाही देणार. मृणालताई- त्या वही का विसरल्या? त्या शिकणार कधी? आत्ताच्या आत्ता त्यांना चूक दाखवली ना, शिक्षा भोगतील आणि शिकतील. तुम्ही बसा इथे. ही वेळच नाही. पुढचा प्रश्न आठवा. चला. ते तिचं काय बघा काय ते तिचं. पृथ्वी प्रताप सर, हा तुम्ही पुरुष आहात. हा पुरस्कार तुम्हाला कधी मिळाला? म्हणजे इथे काय प्रश्न काय आहे बघा. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष. हा मी असं विचारलेलं, हा पुरस्कार कधी मिळाला? अरे मग हे- या काय विचारताय? अरे मग हे हा काय पुरुष? तुला माहित नाही? तुला वाटत नाहीये हे पुरुष आहेत? माहित नाही. माहित नसलं तरी म्हणून तोंडावर विचारायचं काय? या माणसाने आता काय करायचं? आयुष्यभर या माणसाने सिद्ध करत बसायचं, बाबा मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. यांनी सिद्ध करत फिरायचं आता. मी का सिद्ध करू? तो एक चांगला माणूस आहे, तो करत बसेल आयुष्यभर सिद्ध. ही साला कुठली चांगली माणसं आहेत? मी पुरुष आहे, मी पुरुष. ही कुठली चांगली माणसं आहेत जी सांगतायत असं असं मी पुरुष आहे, मी. आलाय प्रश्न आलाय. बसा. पृथ्वी प्रताप सर, तुमचं पिल्लू कुठे पडलं? या काय हे उत्तर आता. तुमचं पिल्लू कुठे पडलं? खुराड्यात पडला तुझ्या. विचार विचार. पृथ्वी प्रताप सर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पप्पा कुठला होता? तुझा पप्पा मला सगळ्यात मोठा पप्पा. 152 पप्पा आहेत मला. असे प्रश्न दिले होते मी? काय प्रश्न आहे? असे 1 मिनिट, मी असे प्रश्न दिलेच नव्हते. असे प्रश्न दिले होते का मी? हे बघा इथे, हे बघा. मी तुमचा पैलू पाडला, तिने तुमचा पिल्लू पाडला. मी तुमचा टप्पा काढला आयुष्याचा, तिने तुमचा पप्पा काढला. काय करायचं मला सांगा? अति होतंय आता मृणाल ताई थकली, मुन्नी थकली. आता तुम्ही या 3 खुर्च्या, हा पाहुणा, काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी आता. बघा ना, एकदा चिडायचं आहे मला. एकदा बघा.
बघा तरी माझ्याकडे मला चिडण्यासाठी एकदा बघा तरी ना माझ्याकडे मला चिडण्यासाठी शांत, एवढी चिडचिड नाही करायची. मुलाखत घ्यायला बोलवलं माझी मुलाखत तरी घ्या ना. नाही नाही, असं नाही करायचं. चिडचिड मुन्नी आहे ना, मुन्नी आहे ना. मुन्नीला ना चुन्नी बांधून गळपास दिला पाहिजे. मुन्नी आहे ना म्हणून प्रॉब्लेम आहे. मला समीर दादा बोलला होता जा मस्त कार्यक्रम आहे. मला आता कळलं का पाठवलं. साने आहेत साने, यांना स्किटला विषय नाही मिळाला की मला इव्हेंटला पाठवतात. माझी मुलाखत घ्या ना कोणीतरी. ऐका ना, चिडू नका, मुन्नी आहे ना. मला नाही करायची तुमची मुलाखत. मला नाही करायची मुन्नी बरोबर मुलाखत. हे मारीन. काय साला दोघींची तोंड आहेत गारगोटी सारखी घासली की आग निघेल अशी तोंड आहे त्यांची. मुलाखत नाही घेतली यार माझी. झालं, चिडायला लावलं पाहुण्यांना, घालवलेत अजून एक पाहुणे. छान, टाळ्या तुमच्यासाठी, उभा राहून टाळ्या तुमच्यासाठी. काय करायचं तुमचं? काय करायचं रे? आता बघा तुमचं काय ते बघा. तुम्ही तुमचं स्नेहसंमेलन पार पाडा. मृणालताई रिटायर होत आहेत आता. मृणालताई काही बोलणारच नाहीयेत आता. हॅलो हॅलो समीर, अरे मी अरुण कदम बोलतोय. हा, आज तुला मी पार्टी देणारच आहे. बोल. हा म्हणजे काही पण करून मी फायनली आज घोडीवर बसणारच आहे. बोल. नाही नाही, मी तबेल्यात नाही आलोय बसाऱ्या. अरे मी आज म्हणजे लग्नासाठी इकडे पोलगी बघायला आलेलो आहे. काय थोडक्यासाठी कशाला लग्न करतोस? पार्टी कॅन्सल. तुझी लायकीच नाही पार्टी घ्यायची. ए ते गिरे गाल्यावर वडे सोडा, आधी नका सोडू. कळलं काय? गिरे गाल्यावर सोडा वडे. हा हा, नमस्कार. काय झालं? वेटर बिटरचं काम संपलंय. चला इकडून निघा निघा. अहो गेल्या आठवड्यात वेटर पाहिजे होते. अरे बने, किती वेळा सांगितलं बाहेरचा फ्लेक्स काढून टाकतो वेटर पाहिजेचा. ए बाबा निघ ना, तुला कळत नाही का? चला निघा 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 निघा. सॉरी डोकं खातायत. म्हणजे मी भेट. हॅलो, सांगितलेलं कळत नाही तुला? मी वेटर नाहीये, मग मी ग्राहक. हा, ग्राहक राजा असताय बघा. ओ सॉरी सॉरी सॉरी. ओय मी. हा अहो सर, तुम्ही ग्राहक राजासारखे आहे ना. चला फडका मार. असं बोला मला, म्हणजे मला फील येईल ना हॉटेल मालकाचा. सॉरी, आय एम सॉरी. चूक झाली. बसा 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 बसा. येस. ऍक्च्युली मी इकडं पोरगी बघायला आलो. उठ. चल बाहेर. चालतो. हे असलं हॉटेल वाटलं इथे असलं छेडछाड करायची ना पोरींच्या आधीच सांगतोय. नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली हॅलो छल्लो चुम्बक. असं करायला मी त्यांना त्रास नाही द्यायला आलो इकडं. माझ्यासाठी इकडे एक बाई बघायला येणार आहे लग्नासाठी. त्याच्यासाठी इकडे आलोय. लग्नाची बोलणी करायला आलाय? लग्नाची बोलणी कराय. बसू. म्हणजे तुमचं लग्न खरोखर जुळत आहे? हा, म्हणजे असं काय करता. मी ती वद्रू बिरू मंडल आहे ना. काय काय कुठे? वद्रू बिरू मंडल आहे ना, त्याच्यात मी नाव. वधूवर सूचक असेल. वधूवर सूचक. त्याच्यात मी नाव नोंदवलंय. अच्छा. म्हणजे आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये ज्यांना ज्यांना लग्न करावंसं वाटतं ना, ते लोक याच्यामध्ये नाव सुचवतात. ऍक्च्युली जाम भारी, मना जाम आवडलं ते. वा वा. पण म्हणजे ऍक्च्युली खरोखर लग्न होतात तिथे? असं काय करता? म्हणजे बऱ्याच लोकांची झालेत म्हणून तर मी. नाही म्हणजे मी माझ्या पण लग्नाचं बघतोय ना, म्हणून म्हटलं. म्हणजे तुझं लग्न अजून नाही झालंय? नाही ऍक्च्युली ठरलं होतं. म्हणजे चालू लग्नात माझी बायको कॅटरर्स वाल्याबरोबर पळून गेली. बरोबर आहे वसाऱ्या, तुझी लायकीच ती आहे. आल्याला तू मला वेटर बोलस ना, मग तुझी बायको वेटर्स बरोबर बोलून जाणार. वेटर्स नाही, कॅटरर्स. अरे वसाड्या, पळून गेली त्याची लाज बालक. माझ्या चुका कशाला काढतो साईज वसाऱ्या? पण म्हणजे होईल लग्न अरे माझं? होईल जुळेल तिकडे. अरे मी खूप शोधतोय असं. अरे नको टेन्शन घेऊ, आता मी आलोय ना.
म्हणजे एकदा का बद्रुबिरो चक मंडळात नाव टाकलं ना की लग्न होणार, तुझं पण लग्न होईल. कशाला विचार करतो? ती पळून गेली ते जाऊ दे ना. मला फक्त जाताना त्या मॅरेज ब्युरोचा नंबर देऊन जा. तो नंबर. Yes, yes, yes. पण एक काम करा. हा, बोला ना. मला अजिबात आता डिस्टर्ब करायचं नाही ना, हो एन्जॉय, तुमचा बघण्याचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ दे. हा. तुमचं लग्न होणार. हा? नाही, त्या बाई आल्या ना की मला एक स्पेशल सर्व्हिस द्या. देणार देणार, काही घाबरू नका. येस येस, मी आहे, Thank you. नका काळजी करू. हा. नमस्कार. कदम. अरे मिलीच आहे अरुण कदम. असं काय करता? आपके कदम आस्ते रखना. मैंने अपनी आंखों की पलकों से ये रास्ता सजाया है. बापरे, थँक्यू. तुझे काय बसाऱ्या? नाही, मी मॅडम ना जस्ट हे बसा म्हणून, बाकी काय नाही. हा, मग बचारे उभं राहून बोलू शकतोस ना. हो हो, चालू द्या तुम्ही. नमस्कार. नमस्कार. मी अरुण कदम. मी प्रसाद खांडेकर. हॅलो. हा, मी प्रसाद खांडेकर. हॅलो. थोडंच हळू बोल बसारे. हो. ऍक्च्युली हॅलो. माझं इथूनच घर आहे पुढे 200 मीटर अंतरावर. 3 BHK फ्लॅट आहे माझा. हो, 2000 स्क्वेअर फीट. हॅलो, थोडं हॅलो बोल. आणि हे जे हॉटेल आहे ना त्याच्यासोबत 2 ढाबे पण आहेत. हॅलो हॅलो हॅलो. हा, ऐकताय ना? हो हो. नाही ना, आणि माझे ना, हॅलो, शेत जमीन पण आहे 100 एकर. हो हो हो. हॅलो हॅलो. सिंगल आहे मी, सिंगल ना. आपलं माहिती. हॅलो, असं काय करताय? हॅलो. हो हो. अरे हॅलो बोल ना बसाऱ्या. मोठ्यानं बोलायचं तर फोनवर कशाला बोलतो? डायरेक्ट बोल ना. आणि तुझा 7-12 कशाला सांगतोय? इकडं मेनू काय आहे तो सांग ना बचाऱ्या. बरं. मेनू सांग इकडं. बने, ए बने. हॅलो, मॅडम आलायत, त्यांच्यासाठी बघ काय ते स्पेशल, त्यांना काय हवंय ते. मॅडम साठी न माझ्यासाठी. बने, मॅडमच्या समोर हे बसले, त्याच्यासाठी पण बघ. हे बसलेत. अरे काहीतरी नाव आहे ना वाचारे. हे कसं बसलेत? माणूस बोल ना वाचारे. हे बसलेत म्हणजे काय काय पण म्हणा पण. हा, पाणी पाणी पाणी. हा, पाणी. आणि मेनू कार्ड पण द्या. मला पण मेनू कार्ड पाहिजे. टेबलवर एकच मेन्यू कार्ड देतात. वाटल्यास तुम्ही ठरवा मेन्यू. अरे किती मस्त छान. किती गोड आवाज आहे. हॅलो हॅलो, किती गोड आवाज आहे. हॅलो. हा, मस्त. अरे तुझं काय वाचारे गोड आवाज आहे? तू का आपल्या जरा इकडे आमचं चाललंय मध्येच काय तुझं? अरे फोन येऊ दे, मग उचल ना का डायरेक्ट उचलून बोलशील तू. हा, नमस्कार. नमस्कार. हा. मी ओळख करून देते. हा. मी रसिका. क्या बात आहे, काय नाव आहे, सुंदर. तुझं काय चाललंय वाचाऱ्या? तुझं कशात तू बोलतो मध्ये? काही नाही, मी माझ्या मित्राला सांगतोय. तुमचं काय चालू द्या तुमचं. हा, हा. वा वा, काय छान नाव आहे तुमचं. धन्यवाद. हो, हो. रसिका म्हणजे फोटोत दिसतात ना तसंच तशा तुम्ही. गरिबांची मधुबाला. किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा नवरा कधी गेला? हा? नाही नाही, तुमचा नवरा कधी गेला? म्हणजे तुम्ही त्या फॉर्म मध्ये सगळे लिहिलंय ना. हो, बरोबर बरोबर. तुम्हाला सांगते, लग्नाला 3 वर्ष झाली आणि ते गेले. अरे बापरे. कसे गेले ते? एकदा मेल करता करता गेले. मेल करता करता कसा माणूस जाईल? सांगते, तुम्ही ओरडू नका, मी सांगते. नाही म्हणजे मेल मला त्या करता असं कसं? लॅपटॉपला नेटवर्क सापडत नव्हतं म्हणून हॉलच्या बाल्कनीमध्ये नेटवर्क शोधायला गेले. नेटवर्क करता करता बाल्कनीत पाय सटकला, खाली गेले आणि डायरेक्ट वर गेले. काही येराय का माणूस? नेटवर्क 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 असं करता करता बालकोत खाली पडू शकतो काय माणूस? असं एवढे करत. बस, शांत. हॅलो हे वचन. हा, हो, थांबा, ते दुःखात आहेत. अरे हो, पण एवढे जवळ जर राम म्हणून थोडं. थांबा, तुमचं काय, त्यांना आधार द्या आधी. मॅडम शांत व्हा. मॅडम शांत व्हा. हे घ्या टिश्यू. हे बघा, असं किती दिवस दुःख करत बसणार? सावरायला हवं ना आपल्याला. हा, शांत व्हा, शांत व्हा. धन्यवाद. धीराने घ्या आता. हा, धन्यवाद. एवढ्या मोठ्या हॉटेलचं मालक असून इतक्या आपुलकीने बोलताय. श्रीमंतीचं काय हो? हा, पैसा आज आहे, उद्या नाही. म्हणजे असेल थोडा, मी ठेवेन. असं हे ना, डायरेक्ट हे नाही करणार मी. म्हणजे पण माणुसकी महत्वाची ना. म्हणजे असं दुःखात
प्रसंगी आपण आधार दिला पाहिजे. अरे, काय चालू तुमचं? नवरा गेला त्यांचा, तुम्ही कसा गेला करताय. अरे मग मी बोलतोय ना जरा थांबा, तुमचं काय चल थांबा ना तुमचं काय करत होती? मॅडम एक काम, तुम्ही ही जागा सोडा, उठा, एक काम करा, ह्या वातावरणात बाहेर या. तुम्ही इथे बसता का माझ्या गल्ल्यावर? नाही नको. अहो बघा, वेगळा व्ह्यू आहे, जरा बघा तरी इथून या, आणि नका ऐका. मला वेगळं वाटेल. या. हॅलो. जे बात ये हुई मालकीन. हे तेज आहे मालकिणीचा, छान वाटतंय हो. होय ना? पहिल्यांदाच असं गल्ल्यावर बसले हॉटेलच्या. हो, छान वाटतंय. तुम्ही मला मालकीण केलं, माझी अगदी शून्य इन्व्हेस्टमेंट असताना. मॅडम तुमची काय इन्व्हेस्टमेंट आहे ना, तुम्हाला अंदाज नाहीये. अरे कुठली इन्व्हेस्टमेंट वासाऱ्या, मी इकडे लॉक चाललोय, त्याचं काय? तुम्ही थांबा ना, तुमचं काय चालतं, दुःखात होतं म्हणून त्यांना आधार देतो मी. कदम शांत व्हा. कसं शांत व्हा? नाही, मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत मी हॉटेलमध्ये गेले ना तर फक्त टेबलवर बसलीये. आज पहिल्यांदा असं हॉटेलच्या गल्ल्यावर बसलीये. छान वाटतंय मला. आहे ना? अरे तुम्ही घर माझ्याशी बोलायला आले ना. नाही, बरोबर आहे. पत्र विरोध सूचक मंडळात आपली बरोबर. तुम्ही अपॉइंटमेंट ठरले ना. माझ्यावर चिडू नका, आपण पहिल्यांदाच भेटतोय ना. वासारा कशाला मध्ये बसा बसा, आपण बोलूया. बस. उठ वासाऱ्या, तिकडे जा. तुझं काय करा? अहो मी काहीच नाही, त्यांना आधार दिला, तुमचं चालू द्या. झाला तुझा आधार मग चाल. तुम्ही चिडू नका बरं, मी शांत व्हा. झाला इकडे पाणी नाही काय नाही, ते बघ दुसऱ्याला आधार देतो वासाऱ्या. सावकाश तुम्ही पाणी प्या बरं. शांत व्हा, शांत व्हा. आपण गप्पा मारूया ना, आपण एकमेकांशी अरे बोलूया. पण तुम्ही माझ्याकडे बघा, तिकडे कुठे जाता? विचारा ना, काही प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार, मी अरुण कदम. वा वा वा. काय काय करता तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय आवडतं? तशा बऱ्याच आवडीनिवडी आहेत माझ्या, पण मला की नाही शास्त्रीय संगीत ऐकायला फार अरे आवडतं. म्हणजे बने, माझा तानपुरा कुठे आहे रे? अनानपणे तानपुरा आणि ह्याच्या डोक्यात घाल वाचाड्याच्या. अहो थांबा बने, माझा रियाज राहिला आजचा. बने कदमजी थांबा जरा, थांबा. नाही, तुमचा सूर आहे ना अर्धा 1 किलोमीटरच्या आसपास आहे, रियाज करत जा. हो ना. स्वर्ग लंग छान गाताय. स्वर्गाहून लंका. ए वाचाड्या, असं गाणं असतं काय? हा वाचाड्या, आता वाटतं ढेकर देशील वाचाड्या, असं गाणं असतं काय? पण बोलशील. अरे गाणं कसं असतं हे बघ, मी दाखवतो. अरे शिट्टी वाजली. क्या इधर चल भाग. क्या भाग? हॉटेल मध्ये गायचं नाही, कळलं ना? अरे मग सर, हा कसा गातोय? ते मालक आहेत, ते काही करू शकतात. हॉटेलचे मालक आहेत ते. बने, तुला जेवणात पापड फ्री. पापड फ्री? अगं बाई, पाहिलं का किती दिलदार आहेत, पापड फ्री दिला. म्हणजे दिलदार तुम्ही एका पापड फ्री दिलात म्हणून तुम्ही त्याला दिलदार बोलताय? अरे एक नंबरचा वासाड आहे तू. बने, आपण ते भटक्या कुत्र्यांना रोज 53 किलो चिकन देतो, ते तयार केलंयस का? रेडी आहे, रेडी आहे. किती खोटं बोलशील वासाऱ्या. काय आलं? 53 किलो मी देतो. तुझ्या वर्षभरात तरी एवढं खाल्लं होतंस काय वासाऱ्या? अहो मॅडम, मी प्रचंड भूतदयावाला माणूस आहे. मी खरंच प्राण्यांवर खूप प्रेम करतो. म्हणजे आज ते बिचारे भटके प्राणी काय कुठे जातील मला सांगा. अरे मी ना मॅडम रोज रात्री 12 ते 4 शहरातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना मी खायला घालतो. किती छान. आणि मग 4 ते 6 रियाज करतो. आणि मग 6 ते 7 एक 52 सूर्यनमस्कार मारून मी इथे काउंटरवर पूजा करायला येतो. अरे मग वाचाड्या, झोपतोस कधी? झोपतोस कधी वाचाड्या? अरे वरच्या पापणीला खालची पापणी चिटकायला तर दे वाचाड्या. तुमचं काय प्रॉब्लेम आहे मला अरे कळत. तुझा काय प्रॉब्लेम आहे वाचाड्या? आपण बाबा, मी इथे थांबतो, मला नाही बोलायचं या अरे म्हणजे customer तुम्ही सोबत. शांत व्हा, तुम्ही किती तापट आहात. तापट नाही हा पाणी प्या. ऍक्च्युली असं होतं, या वाचाऱ्यामुळे झालंय तापट. तुम्ही शांत व्हा. आपण भेटायला आलो, आपल्याला बोलायला हवं की नाही? आता की नाही मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. हा, विचारा काय ना, बरं विचारा. विचारू? हा, तुमचा पगार किती आहे? 42,000. किती? 42,000. तसं माझं फार असं विशेष काय खर्च नसतो. अरे वा. हो, म्हणजे मी सायकलने जाते आणि सायकलने येतो. 42,000 मी तुमच्या हातात देईन पगार. बने, आपलं 3 फर्सिडीज आहे, 3 TMW आहे आणि एक चॉपर आहे, ते धुतलंस? चॉपर आहे वसरे तुझ्याकडं? आहे, भाजी कापायला ठेवलं चॉपर. असं काय? पलटी मारते वसऱ्या. अहो, नाही मी काय बोललो आहेत.
मी खूप श्रीमंत, मी गडगंज आहे. हो, मी खूप अहो असं काय करताय बाबा. हे हॉटेल आणि पुढचे 2 डाबे दनादन चालतायत मॅडम. येतोय. अहो खूप गिऱ्हाईक येतात आमच्याकडे. खूप हॉटेल चाललंय आमचं, धाबा जोरात चाललाय आमचा. काय पण बोलशील. अहो भिकार हॉटेल आहे तुम्हाला सांगतो, 1 नंबरचं भिकार हॉटेल आहे. वद्रुबिरी शिक्षक मंडळामध्ये मी जातो, तिकडे माझ्या अपॉइंटमेंट ज्या ठरतात त्या मी इकडे येतो. का तर या हॉटेलमध्ये कोणच नसतं, मला छान अशा गप्पा मारता येतील. माझ्याकडे तरी मी जाऊन तिकडे पैसे भरले, फी भरले, पण हा वसाडा तिथपर्यंत पण जाऊ शकत नाही. 1 नंबरचा इथं आलेल्या आयटम बाईंबरोबर हा प्रपोज मारत असतो. हो मी प्रपोज करणार मॅडम ना, कारण एवढी सुंदर स्त्री वधूवर चुचक मंडळ बोलणाऱ्याच्या नादी नाही लागली पाहिजे मला असं वाटतं. पण तुला आज तुमच्याशी लग्न करावे त्यांनी. मॅडम मी खरंच सांगतोय तुम्हाला, बघितलं आणि पहिल्या क्षणी मला काय जाणवलं माहितीये, की मी सकाळी सकाळी पहाटे पहाटे इथे देवपूजा करतोय आणि तुम्ही पहिला चहा असा रस्त्यावर वाहताय. मी डोसे बनवतोय, तुम्ही भाजी करताय. अहो मी एवढी भूतदया करतो, जगातल्या भटक्या प्राण्यांवर माझं एवढं प्रेम आहे. मी तुमच्यावर पण तेवढंच प्रेम करेन मॅडम. तुम्ही ठरवा की तुम्हाला हा गडगंज श्रीमंत हवाय की हे हवंय. हे काय हवंय वसाड्या, हे आहे मी. बस झालं. तुमचं झालं असेल तर बिल पे करा आणि निघा. आमच्या हॉटेलमध्ये असंच कारणाशिवाय बसायला परमिशन नाहीये, हो की नाही? आमच्या कधी झालं तुमचं वसाड्या, आमच्या. खांडेकर, आ लग्नाची तारीख कधी काढूया? तारीख कशाला पाहिजे बने. हॅलो. अरे हा वसाडा तयारीतच होता. मी काय फालतूगिरी चालेल, ज्याला मी इकडे कंप्लीट करणार वसाड्याचं. आलं. वसाड्या, तुझी पहिली बायको त्या स्टेटस वाल्यांनी पलवली ना, त्याच्याबद्दल मला आता आदर वाटायला लागलाय. त्याला मी शोधतो आणि सांगतो ही दुसरी पण बायको पलवली आहे, याची लायकीच ही आहे वासाऱ्याची. बुंदी घ्या, बुंदी वाढायला. हो, हॅलो. अगं कुमुद व्यवस्थित धर ना तू पण ना. नेहमीच आहे. हॅलो 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 हॅलो. अरे, सॉरी उशीर झाला. Yes, नमस्कार नमस्कार. स्वक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला आमच्याकडून मानवी भावनांच्या आनंदाची स्पंदनं दर्शवणारी आदरात्मक देहबोली रूपी मानवंदना. म्हणजे म्हणजे वेलकम म्हणाली अहो ती तुम्हाला. वेलकम. हे वेलकम होतं. हो, आमच्या कुमुदची सवयच आहे अशी पल्लेदार मोठी मोठी वाक्य बोलते. वा वा वा, छान आहे छान आहे. पण एवढ्या वाक्यांची मला सवय नाही हो. मला वाटतं पुढच्या 5 मिनिटात मला काय जीवन गौरव देऊन बसवतात की काय कायम. बापरे, हे बी ना. अरे हे तर राहूनच गेलं. हे घ्या. या अरे यांनी असं टाकलं हो, हे बरं नाही वाटत ना. प्रेमाने टाकलं. बरं बरं, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. पण एवढ्या खरंच वाक्यांची मला सवय नाहीये. म्हणजे नहीं नहीं, अब लंगूर क्या जाने अंगूर का स्वाद. म्हणजे अरे तुमचं करते क्या होता है वो कर्तृत्व, क्या होता है कर्तृत्व? हाँ, वो बहुत बड़ा है. तुम बड़े एक्टर हो भाई. तुमच्या भावना योग्य आहेत, पण त्यातले शब्द आहेत ना, उपमा त्या चुकतायत. उपहास आहे त्यांच्यात. म्हणजे एवढंच नहीं बाकी. नहीं समीर जी, उपास विपास में धरती ही नहीं है. मेरे को चक्कर आता है, मैं गिर जाती है. नाही नाही नाही, उपवास नाही मी. उपहास. अगं उपास नाही हो, काय बोलते. तिचं ना असंच आहे, दुसरं टोक आहे. हे एक टोक ते एक टोक, माहितीये का. पण तिचं काय आहे माहितीये, तिची आई हिंदी भाषिक आहे आणि तिचे वडील मराठी भाषिक आहेत. त्यामुळे भाषा आणि भावना यांची सरमिसळ सुरू असते. धावपळ नुसती. काय बोलते कोणाला कळत. ओ म्हणजे बापरे, सॉरी, मी गप्पाच मारत बसले, ओळख पण नाही करून दिली देख, स्वतःची. ऐसा ही होता है तेरा. असंच असतं माझं. मी विदिशा वागचौरे आपलं बोलणं Oh, झालं yes, होतं आपण ना. फोनवर बोललो हा, होतो, yes. ही आहे सलोनी दुभाषी. नमस्कार. आणि ही आमची कुमुदिनी सुखात्मे. नमस्कार, नमस्कार. आम्ही हाऊसवाईफ आहोत तिघी आणि एका सोसायटीतल्या मैत्रिणी. म्हणजे आहोत मैत्रिणी पण लोक म्हणतात बाई तुम्ही तर बहिणीच वाटता हो ना. अपन बहन बहन जैसा ही रहते हैं ना. एकदम बहिणी सारख्या राहतो. बहुत प्यार. माझं कसं आहे माहितीये का, मला ना बोलायला
लागतं. ऐका ना, मला बोलायला लागतं. म्हणजे मला एवढं आवडतं ना बोलायला, त्यामुळे लागतंच कोणीतरी. पण त्यामुळे काय होतं, माझी मैत्री पटकन कोणाशी होऊन जाते हो. बराबर आहे. गॉसिप करूया सतत गृहिणी हा आमचा ग्रुप आहे ना, त्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही यायला होकार दिलात. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू समीरजी, थँक्यू. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी थोडासा उशीर झाला मला, कारण मी स्क्रिप्ट लिहित होतो. कारण उद्या सकाळी आमची रिहर्सल आहे ना, म्हणजे सचिन मोठे सरांना मला ईमेल करावे लागते. त्यामुळे मी म्हटलं लिहूया, 5-10 मिनिटात निघूया, पण अर्धा तास कधी झाला मला कळलंच नाही. व्हेरी सॉरी फॉर दॅट. नो नो प्रॉब्लम, सॉरी क्या बोल रहे हो तुम यार. गर्ल्स चलो चलो, 9-2-11 होते, चलो कल्टी मारते, चलो अभी. कल्टी म्हणजे आपल्याला इव्हेंटला जायचंय ना? तू वही बोली ना, 9-2-11 होते, चला. नाही नाही, एक मिनिट. तू कसं असतं, 9-2-11 म्हणजे पलायन असतं, परागंदा होणे, त्याला 9-2-11 म्हणतात. नहीं नहीं समीर जी, मैं गंदा कुछ नहीं बोली आपको. समीर जी नाही, मैं अच्छा ही बोली, सब सुनो, क्लीन बोली मैं आपको. त्यांचं काय होत आहे की भावना आणि शब्दरचना हे एकत्र हुतुतू खेळतायत आणि भावना शब्दांचे पाय फरफटत नेऊन रेषेपर्यंत गेलेले आहे. आणि आता एक्झॅक्टली काय झालेलं आहे, शब्दांची पाठ पूर्णपणे सोलपटून गेलेली आहे. ओ बाप रे, बोलले काय करायचं यांचं, काय बोलला तो? नाही एवढं काय नाही. कैसा मराठी पे पकड़े है आपका एकदम. डेंजर पकड आहे. नाही म्हणजे तुम्ही असे बोलायला लागलात ना, आम्ही 5 तास अशा उभ्याने ऐकत राहू. मी एवढा वेळ का बोलेन ना, पण एवढं असं नाही हो. बरं ऐक, इव्हेंटला जाऊया आपण. पण एक गोष्ट कराल का आमच्या बरोबर? मला माहिती आहे तुम्हाला सेल्फी काढून घ्यायची ना माझ्याकडून. आत्ता नको मला ना, आत्ता पटकन स्क्रिप्ट 2 पानं पटकन ईमेल करायचे. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, कार्यक्रम झाल्यावर मी सेल्फी देणार तुम्हाला. अहो नाही हो, सेल्फी नाही. मला वाटतं आपण लघु कालखंडात विस्तारित कला दाखवणाऱ्या माध्यमाचा वापर करून जनसामान्यात लगेच रुजू होईल अशी कलाकृती निर्माण करूया. म्हणजे मी काय करायचंय नक्की? अहो रील करूया म्हणते ती. रीलचं आत्ता हे सांगितलं. आमची कुमुद आमच्या ग्रुप मधली सगळ्यात मोठी इन्फ्लुएन्सर आहे. हो बाबा, 3K फॉलोअर्स वो बता. बाबा 3K फॉलोअर्स आहेत तिचे. ठीक आहे, मोबाईल हँग होत असेल म्हणजे. फालतू जैसा कॉमेडी करते हैं. बरोबर, रील तर पटकन रील करूया. काय माहिती तुम्हाला जरा उशीर झाला ना यायला. बरोबर, उशीर झाला तर ऍक्च्युली काय मीटिंग होती आज. कारण नका देऊ, तिथे लोक खोळंबले आहेत ना. बरोबर. त्यामुळे काय आपण एक व्हिडिओ करूया. तिथे स्क्रीन आहे, तिथे तो व्हिडिओ लावू आणि त्यांना आपण सांगूया की समीर चौगुले थांब, जाऊ नका, मी समीर चौगुले, मी येतोय भेटायला. आताच करायचं आहे की कधी करायचं? म्हणजे रील मी कधी करायचं आता आहे? करून मग ठीक आहे, ठेवूया मी सांगतो त्यांना की 15 मिनिटं उशीर होतोय, आपण पटकन रील करून टाकूया. काहीच नाही. ते तुम्ही असे समोर या, मी तिकडे घेऊन सांगतो त्यांना. हा समोर या आणि म्हणा आता बघा कोण येत आहेत. हा सांगा. हा, म्हणा. आणि मी मध्ये येऊन मी एक वाक्य म्हणा, आता बघा कोण येतात, मग मी मध्ये येईन आणि सांगेन की मी येतोय, 15 मिनिटात पोहोचतोय. चला घ्या पटकन. स्टोरी बदलली. हा चल एकत्र म्हणूया का? हा. आता बघा कोण येतंय. नमस्कार, मी समीर चौगुले. 15 मिनिटात तुम्हाला भेटायला होते. उठून जाऊ नका, सीटवर बसा. नमस्कार. खूप छान आहे. आता काय इकडून तुम्ही काय रिक्षा बिक्षा काही केलेली आहे का? रिक्षा वगैरे केली असेल ना माझ्यासाठी? नाही, गाडी आहे ना सर. ही गाडी आहे ती. मी आयोजकांना सांगितलं होतं माझ्यासाठी स्पेशल गाडी पाहिजे म्हणून. अहो काय स्पेशल गाडीचं सर, काय असं काय म्हणजे बोलताय? आपण तुम्ही तिघे आणि मी चौघे एका गाडीतून जाणार आहोत. ते काय झालं माहितीये का, मी एकटीच घ्यायला येणार होते खरं तर तुम्हाला, पण ते बरं नाही दिसत ना, फक्त तुम्ही आणि मी गाडीतनं फिरतोय असं वाटेल ना. बाई आजकाल ह्या समीर चौगुलेबरोबर फिरायला लागल्यात. काय बोलले का हो? मी कशाला माझ्याबरोबर फिरायला, मी चौगले फिरायला हे कशाला बोलताय तुम्ही? नाही असं वाटेल अशी भीती वाटली मला, म्हणून मी सलोनीला फोन केला. खूप झालंय, आपण जाऊया का? प्रेमात- प्लीज बस. चला ना. तुम्ही कुठे बसणार? आधी कुठे बसणार सांगा तुम्ही. कुठे बसायला पाहिजे मला कळत नाही. का असं विचारताय तुम्ही? मी गाडी चालवणार आहे ना. तुमच्या बाजूला बसलो चालेल, म्हणजे मला लॅपटॉपवर स्क्रिप्ट लिहायचंय ना. चालेल. मला जागा मिळेल. चलेगा, चलो या, या, निकलते हैं, बसा. चलो. या, बसा. थांबा गाडी उघडते. आता या, आता बसा या. चला निघूया का? गणपती बाप्पा मोरया. अच्छे से गाड़ी चला ना, पायलट जैसा गाड़ी चलाती है. सिग्नल विग्नल कुछ नहीं देखते, ऐसे ठोक. अरे मत कर, ऐसा नको करो. नहीं पडेन ना मी लॅपटॉप मध्ये. नहीं, मैं बता गाड़ी नहीं चलाती. अच्छा आता ही नाही ठीक से. एक विचारू का? हम्म. हे प्रहसन लिखाण वगैरे कसं जमतो? कसं? काय जमायचं काय, आमची मीटिंग असते, रायटिंग मीटिंग असते आणि मग सगळे विषय काढतात. विषय काढल्यावर काही तसा योजना म्हणजे आपण सगळ्यांचे इनपुट्स असतात त्यात
आणि आम्ही सगळे हे करून आम्ही ते प्रत्येक इम्प्रोवाइज करत जातो आणि हे 4 तोंडांचा रावण दिसतोय हो. काय करताय तुम्ही मागे बसा, त्यांना सांगा जरा मागे बसायला. मागे बसा ग. नहीं वो सुनने के लिए आ गए हम लोग शून्य काही मागे आरामात बसलात ना तरी आपण अशा अंतरावर आहोत की मला सगळं ऐकू जातं. त्यासाठी इथे तोंड आणायची गरजच नाहीये ना. ते तुम्ही प्रहसनाबद्दल सांग. मला तेच सांगायचं आहे की असं प्रहसनाचं स्वरूप असतं की दर 2-3 वाक्यानंतर एखादा पंच लागतो, पण ह्या पंच मध्ये विषयाचा जो गाभा असतो तो हलता कामा नाही. ए जाना शाना हो गया क्या? ए बाबा तेरे को बोल रही है शाना हो गया? ए देखता क्या है इधर? ए रुक साइड में रुक 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 इधर आ. सांगा ना यांना, नका. इधर आ. क्या है क्या मेरे को क्या देखता है? बाई कभी देखी नहीं क्या? ए जा चल देख मत जा चल. ए चल रे ए, चल मारू क्या उतर गे. ठीक है अरे सांगा ना, हे करू नका म्हणून सांगा त्यांना. कट मारून गेला. तुम लिया ना अरे नको करू हे, सॉरी मी पडेन ना, असं नका करत जाऊ. टाइम laptop. जा रहा है इसके लिए मी माझ्या वेळेचं काय ते बघतो, कृपया हे नका करत जाऊ. नहीं उसका रोज का है वो ना ऐसा ही करती है सब काही नाही हो, हातात नियंत्रणाची जबाबदारी आल्यामुळे सारं जग जरा 4 आणि कमीच आहे आणि जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे त्या भावनेतनं ती व्यक्त होतीये हो. म्हणजे जगाला अक्कल शिकवतीये. काय ग कुमुल, मी काय जगाला, मी जरा धरा, मी अक्कल काय शिकवली? अगं विधी, अक्कल शिकवली. अरे समोर गाडी आहे! अरे समोर गाडी आहे! आहो, ते ब्रेक विदिशा फास्टॅगचा स्टिकर आहे, मी तिकडे जाऊन चिकवायला. असं करता बघा ना तुम्ही, माझ्या हातात कसं स्टेरिंग देता? आणि हे पायाशी आहे तुमच्या ब्रेक आणि एक्सिलेटर, मी धरतोय. कोण चालवतं असं गाडी? सॉरी ते ती बोलली ना मी. हेच नेहमीच आहे हो हिचं काय माहितीये का, हिची वाहनं सतत इकडे तिकडे धडकत असतात. हिचं नशीब बलवत तर हिला जराही इजा होत नाही, पण हिच्या शेजारची व्यक्ती क्वचितच शिल्लक राहते. गाडी बंद करा, गाडी बंद करा. इकडे आता तर मला नाही जायचं. शेजारची व्यक्ती थांबते म्हणजे समझी मस्करीत बोलली होती. गप ग, एकदाच झालंय ना असं. तू अशी ए, धरा समोर धरा रे यार. तुम लोग क्यों बैठ रहे हो उनको ए लीक ना अरे यार जाईन ना मी पुढे. टाइम नहीं है इसके लिए मैंने बोला बस कुछ बघा तुझी हिंदी का. तुमचा वेळ नको जायला म्हणून फक्त ती करते. प्लीज हात जोडतो मी. मोठे सर तिकडे सारखे फोन करत आहेत मला, स्क्रिप्ट पाठवायचंय. 2-15 मिनिटं तर द्याल मला. काय हो, प्रहसन लिखाणासाठी एवढं विचारमंथन खरंच आवश्यक असतं का हो? हो, विचार करावाच लागतो ना. मग तरी सुद्धा प्रहसनाशी कोलमडतात कशी? प्रत्येक प्रहसन नाही कोलमडत. तुम्ही असं कसं म्हणता? काही प्रहसन चांगले सुद्धा होतात. समोर बघा. अरे मी नाही, मी मागे बघितलं चालेल ना, तिने नाही बघितलं पाहिजे. सॉरी मेरे को लगा आप ही ऐसा मोर को सामने मत बोलो हिंदी. नहीं हाँ वो आप कुछ बता रहे थे ए, मी तेच सांगतो की प्रत्येक प्रहसन नाही, कॉमेडी काही असा काही पाऊस नाही ना की घेतला पेला आणि हे गे बाबा कॉमेडी, असं नाहीये ते. नाही. कॉमेडी क्रिएट करावी लागते, कळलं का तुम्हाला? इट इज व्हेरी डिफिकल्ट. नहीं डिफिकल्ट है ना समीर जी, हम लोग देखते हैं वो आपका सब देखते हैं. बाप रे वो आपका है ना वो जो कैरेक्टर वो वैसी को क्या है कॉमेडी वैसी को ये जो बाजू में बैठी हुई है कॉमेडी वैसी को वो कॉमेडी नहीं है कोई वैसी को वो कॉमेडी है वैसी को कॉमेडी और जो कॉमेडी चला रही है वो तो गाड़ी है रसिको. तो फिर क्या है कॉमेडी? वो रसिको ऐसा किया तूने ओय मेरा मंडी बको संग मग का ना. अरे समोर बघा, मांडी का करताय तो ते? मांडी को कांडी को गाड बैसेगी. मांडी को कांडी को सामने तो का पहिला. सॉरी कळतंय का तुम्हाला? जाईल ना समोरचा, धडकेल ना तुम्हाला. विदिशा समोर बघून चाल, पण 2% चांगलं केलं हा यांच्यापेक्षा. अरे शांतता हवी आहे, कळतंय का तुम्हाला? सॉरी. आपको चाहिए? अरे ले लो, संतरे का मारा हुआ है. ये घर पे बना है, घर पे. नाही चाहिए. आपको चाहिए? तुला पाहिजे? कशी पिऊ पण आकर सांभाळून बघ. आकर आ
मस्त. एक सेकंड सुद्धा आता बसणार नाही तुमच्या गाडीत. समीरजी तुमचा इव्हेंट मी आत्ताच्या आत्ता सोडतोय. समीरजी हे काय केलं सगळे लॅपटॉपवर तुम्ही अख्खा ज्यूस तुमचं सांडलं. संत्रा आहे घरपैकी सगळं ज्यूस सांडलं. वो स्किट रसरशीत होगा ना अरे अभी. खड्ड्यात गेला रसरशी स्किट. पाठव तर ते आधी. सारखे ते सचिन मोठे सर तिकडून तुला माहिती नाही तो माणूस मिशीतला मिशीत बोलतो हसतो 2 महिन्यानंतर बरोबर टोमणे मारतो. त्या दिवशी तू केलेलं नव्हतंच ना. असं करतो तो तुम्हाला माहित नाही येतो. अक्कल नाही मला. एक मुंबईला चालत जाईन पण तुमची मदत घेणार नाही सांगून ठेवतो. समीरजी. सर असं नका करू सर. हा सर. नाही सर शपथ व्हिडिओ कॉल लावतो. हो सगळं ज्यूस पडलंय सर. हो हा सर नाही जाणार सर. ऐका सर माझं प्लीज ऐका सर.